इन्स्टिट्यूट ऑफ बायोफ्युएल इव्हॅल्युएशन आणि रिसर्च सेंटर तर्फे आतापर्यंत 159 लेक्चर झालेले आहेत, पण हे 160वे लेक्चर मात्र पहिल्यांदाच ऑनलाईन घेतला गेलेला आहे. बऱ्यापैकी तयारी करून घ्यावी लागली आहे, कारण अनेक लोकांना लिंक म्हणजे काय, ईमेल कुठे एंटर करायचा माहित नव्हतं, पण असो, त्यांच्यासाठी हा पहिला अनुभव आहे. जवळजवळ 110 लोक याच्यामध्ये पार्टिसिपेट करणार आहेत. त्याच्यातले काही 10 डॉक्टर्स आहेत, मेडिकल, आयुर्वेद, PhD डॉक्टर्स आहेत. त्या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. आपल्याला जो विषय आहे, सूक्ष्म देहाच्या छायाचित्रीकरणाचे तंत्रज्ञान, ज्याला आपण बायोफ्युएल, आपल्या सगळ्यांना ऑरा बद्दल खूप कौतूहल असतं. ऑरा, आपल्याला हा शब्द अतिशय अट्रॅक्टिव्ह वाटतो, मिस्टिक आहे थोडासा, आणि म्हणून हा विषय, याचं लेक्चर आज आपण ठेवलेलं आहे. पुढच्या 1-1.5 तासामध्ये आपल्या बऱ्याचशा संकल्पना व्यवस्थितपणे समजून घेणार आहोत आपण सगळे. हे याच्यासाठी आपल्याला नुसता ऑरा शब्द माहित असून उपयोगी नाही, तर आपल्याला वैदिक विज्ञान याचा अभ्यास करावा लागणार आहे. आणि हा सगळा अभ्यास आयुर्वेदामध्ये छायाप्रभा या नावाने चरक संहितेमध्ये दिलेला आहे. तो पण पुरावा आपण बघणार आहोत. कारण याच्यातलं सगळ्यात महत्वाचा पॉइंट असा आहे की आज अनेक डॉक्टर्स आपल्या स्वतःच्या व्याधींवर औषधोपचार करतात आहे, पण त्यांना यश आलेलं नाही. त्याचं कारण असं की आपल्या बऱ्याचशा व्याधी ह्या भौतिक शरीरावर नसतात, परंतु सूक्ष्म शरीरावर असतात. आणि आतापर्यंत सूक्ष्म शरीराची फोटोग्राफी उपलब्ध नव्हती, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये फार काही सकारात्मक परिणाम मिळवता आलेला नाहीये. आजचा हा सगळा विषय आपण समजून घेणार आहोत. याचा सगळा बेस आयुर्वेदाचा आहे. आयुष्य वृद्धिंगत करणारे दीर्घायुष्याचे विज्ञान, म्हणजे थोडक्यात रोगमुक्त जीवन कसं असायला पाहिजे याच्यावर हा सगळा विषय आहे. ऑरा फोटोग्राफी आपण त्याला सामान्यपणे म्हणतो, याला आयुर्वेदामध्ये छायाप्रभा म्हटलेला आहे. आणि अतिशय प्राचीन शब्द आहे आभा मंडळाचे विज्ञान. या आभा मंडळाचे विज्ञान म्हणजेच आजचा प्रचलित असलेला नवीन शब्द ऑरा. याच्यामध्ये सूक्ष्म देहाचे चित्रीकरण असते आणि त्यावरून अचूक डायग्नोसिस करता येतं. तर हा सगळा विषय मी तुम्हाला पुढच्या 1-1.5 तासात सांगणार आहे. त्यापूर्वी माझा थोडासा परिचय आमच्या स्नेहल कोरगावकर या तुम्हाला करून देणार आहेत. मिसेस कोरगावकर, तुम्ही बोलू शकता? हो हो हो. उपस्थित असलेल्या सर्व मंडळींना माझा नमस्कार. माझं नाव स्नेहल कोरगावकर आहे. बायोफ्युएल इव्हॅल्युएशन या सेंटरची मी एक सदस्य आहे आणि डॉक्टर अनुप देव यांचा परिचय मी तुम्हाला अगदी 5 मिनिटात करून देणार आहे आणि लवकरात लवकर मग आपण सर लेक्चरला सुरुवात करतील. आजचे प्रमुख वक्ते डॉक्टर अनुप देव हे दंतवैद्य डेंटिस्ट म्हणून गेली 30 वर्ष कोपरी ठाणे येथे दातांचा दवाखाना चालवित आहेत. भारतीय दंतवैद्य संस्था, इंडियन डेंटल असोसिएशनचे
ठाणे शाखेचे अध्यक्षपद 2003 व 2004 या वर्षी त्यांनी भूषविले आहे. त्यांनी दातांची काळजी घरगुती पद्धतीने कशी घ्यावी यावर अनेक शाळा कॉलेजेसमधून व्याख्याने दिली आहेत. त्यांनी स्थानिक आणि राष्ट्रीय बातमीपत्रांमध्ये गेली 4 वर्ष ते आभा मंडळाचे विज्ञान या विषयावर संशोधन करीत आहेत. आपल्याला जे डोळ्यांनी दिसते ते आपले भौतिक किंवा स्थूल शरीर आहे. आपल्या डोळ्यांना न दिसणारे म्हणजे सूक्ष्म शरीर आहे. म्हणजे त्याचा आज आपण त्या सूक्ष्म शरीराचा अभ्यास करणार आहोत. या सूक्ष्म शरीरामध्ये 7 प्रमुख चक्र, 72,000 ऊर्जावाहक नाड्या आहेत. या सूक्ष्म शरीराभोवती एक ऊर्जा वलय सुद्धा आहे. आपण सगळे एका वैश्विक ऊर्जेचे घटक आहोत. आपल्या भोवती अदृश्य स्वरूपात असलेल्या सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जेचा अभ्यास करता येतो. आपल्या प्राचीन अभ्यासकांना याची जाणीव होती. या अभ्यासामुळे आधुनिक वैद्यकीय विज्ञान व उपचार प्रणाली यामध्ये प्रचंड बदल होणार आहे, असे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी दिल्लीला झालेल्या डॉक्टरांच्या दीक्षांत समारंभात म्हटले आहे. डॉक्टर अनुप देव यांनी सेंटर फॉर बायोफिल इव्हॅल्युएशनची स्थापना करून या विषयावर संशोधन केले आहे. बायोफिल इव्हॅल्युएशन म्हणजे आपल्या भोवती असलेल्या अदृश्य संपत्तीची मोजदाद आहे. या सेंटरचे मूळ सभासद डॉक्टर ऋषिकेश राव, सौ स्नेहल कोरगावकर तसेच श्रीयुत सुनील कुलकर्णी हे सहभागी झालेले आहेत. लखनौ 2016, नेपाळ येथे 2017 आणि तसेच दिल्ली येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय आयुर्वेदिक परिषदेत छाया प्रभा व सूक्ष्म शरीर या विषयावर प्रबंध सादर केला आहे. अनेक रोटरी क्लब, अनेक व्यासपीठे, शाळा, कॉलेज, सोसायटी, क्लब हाऊस येथे त्यांनी व्याख्याने दिली आहेत. हे व्याख्यान सुद्धा या संशोधनाचा एक भाग आहे. आणि तुम्हालाही तुमच्या सोसायटीमध्ये, क्लब हाऊसमध्ये हे लॉकडाऊन उघडल्यानंतर तुमच्या तिथे कोणाला हे लेक्चर ठेवायचं असेल तर आम्ही म्हणजे डॉक्टर देव हे लेक्चर आयोजित केले जातं आणि तुम्ही हे लेक्चर इथे ठेवू शकता. तर आता तुमचा जास्त वेळ न घालवता आता डॉक्टर देव आपल्याला या सूक्ष्म शरीराबद्दल, ऑरा म्हणजेच आभा मंडळ आहे याच्याबद्दल भरपूरशी माहिती, आपण सगळे शांत राहिलो तर 1.5 तासात आपल्याला खूप काही नॉलेज मिळणार आहे. आणि आपल्याला सर ह्याच्यामध्ये एकदम ह्या आनंदात घेऊन जाणार आहेत, वेगळ्या जगात घेऊन जाणार आहेत, सूक्ष्म विश्वात घेऊन जाणार आहेत. तर मला वाटतं आपण सगळ्यांनी आता भरपूर आनंद घेऊया आणि डॉक्टर देव यांच्यासाठी आपण सगळ्यांनी जोरदार टाळ्यांनी त्याचं स्वागत करूया. भले माहिती आहे टाळ्यांचा आवाज येईल की नाही, पण सगळ्यांनी जरूर आपण टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया आणि डॉक्टर देव आता या व्याख्यानाला सुरुवात करतील. थँक्यू सो मच. आपल्याकडे ऑरा विषय अतिशय पॉप्युलर झालेला असं मी तुम्हाला मगाशीच सांगितलेलं आहे. ऑरा शब्द अतिशय सोपा आहे, म्हणायलाही सोपा आहे, परंतु याचा खरा अर्थ आपल्याला समजलेला नाही. आपण ऑरा हा शब्द अभ्यासच केलेला नाहीये. आपल्याला आपल्या भोवतीचा ऑरा दिसत नाही, परंतु आज अशी वेळ आलेली आहे ऑरा किंवा वैदिक विज्ञानाचा अभ्यास करून काही दुर्धर, काही असाध्य रोगांबद्दल त्याचं मूळ शोधता येतं आणि व्यवस्थित उपाययोजना करून त्याच्यातून मुक्ती मिळवता येते. आपण आता लगेच बघूया माननीय मोदीजी ऑरा बद्दल काय म्हणतात. बहुत बड़ा साइंस सदियों पहले जिसके विषय में जानकारी बताई जाती है हमारे पूर्वजों को, आज मेडिकल साइंस में जगह नहीं बना रहा. पुराने जमाने में पर ऑरा हुआ था. कभी हमको लगता था ऑरा अच्छी डिजाइनिंग के लिए शायद नहीं किया गया होगा, लेकिन आज विज्ञान स्वीकार करने लगा है
मेडिकल साइंस के लिए सबसे बड़ा इम्पोर्टेंट इंडियन फोटोग्राफी शुरू चलिए मैम 25 साल के बाद ये बीमारी आ सकती है और आज हमारे मेडिकल साइंस और साइंस उनको भले ही नहीं होगा, लेकिन कोई एक वर्ग है दुनिया में जो लोग इस पर बहुत बड़ा काम कर रहे हैं। अगर ये और साइंस मेडिकल साइंस बहुत बड़े दिक्कत। तेव्हा आपल्याला ऑरा हा शब्द नीट समजून घ्यायचा आहे. आपल्याला असं वाटतं की आपल्या मूर्ती, आपल्या देव देवता, आपले सद्गुरू परमगुरू यांच्या भोवती आपण एक तेजोवलय किंवा ओके. तर मी तुम्हाला सांगत होतो की ऑरा हा शब्द आपण आज समजून घेणार आहोत. पुन्हा एकदा इन्स्टिट्यूट ऑफ बायोफिल्ड इव्हॅल्युएशन अँड संशोधन केंद्रातर्फे मी तुमचं स्वागत करतो आणि थोडीशी माहिती या आमच्या केंद्राबद्दल देतोय की ह्या केंद्रातून जवळजवळ गेली 6 वर्ष मानवी ऊर्जा क्षेत्र, ज्याला HEF म्हणतात, ह्युमन एनर्जी फील्ड, त्याला सायंटिफिक शब्द आहे बायोफिल्ड आणि आपला आवडता शब्द आहे ऑरा, याच्यावर आपण संशोधन करत आहोत. आणि याचा मुख्य उद्देश काय असेल तर आयुर्वेद, होमिओपॅथी, निसर्गोपचार, अक्युपंक्चर, रेकी, प्राणिक आणि इतर ऊर्जा उपचार पद्धतींचा प्रचार करण्यासाठी वैदिक शरीरशास्त्राचा मानवी शरीरशास्त्राशी असणारा संबंध पुराव्यानिशी सादर करणे. याच्यामुळे या सगळ्या पथींना आपण थोडंसं मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. आतापर्यंत या संस्थेची स्थापना 2013 साली झाली. आतापर्यंत आमच्याकडे 1650 लोकांचे स्कॅन आहेत. रुग्णांच्या एकूण स्कॅनची संख्या 48,000 आहेत, कारण प्रत्येक व्यक्तीचे साधारण 30 ते 40 स्कॅन घ्यावे लागतात. जनजागृतीसाठी आतापर्यंत आपण 159 लेक्चर्स दिलेले आहेत. हे 160वे आहे. या विषयामध्ये जास्त लोकांना रुची असते, काहींना अभ्यास करायचा असतो. त्यासाठी आपण 14 प्रशिक्षण वर्ग, ज्याला वर्कशॉप पण म्हणतात, असे आपण घेतलेले आहेत. आतापर्यंत आपण 5 ठिकाणी ह्या स्कॅन सेंटरची उभारणी करून दिलेली आहे आणि संशोधन कागदपत्र अनेक कॉन्फरन्समध्ये आपण हे प्रेझेंट पण केलेला हा विषय. आता आपल्याकडे साधारण मराठी आणि हिंदी अशी 2 पुस्तकं उपलब्ध आहेत. इंग्लिशचं पुस्तक मात्र अजून तयारीमध्ये होत आहे. काही आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये या विषयाचे आपण सादरीकरण केलेले. मी थोडासा फास्ट जातो कारण आपण थोडासा वेळ घालवलेला आहे. मुळात आपल्याला सूक्ष्म शरीराच्या फोटोग्राफी वरून अचूक निदान तसेच योग्य उपचारांचे नियोजन आणि दुर्धर व असाध्य आरोग्यविषयक समस्यांचे उपचारानंतरचे यशाचे पुरावे मिळवण्यासाठी जी काही यंत्र प्रणाली लागते, सॉफ्टवेअर लागतं, ते आपण शोधून त्याचं पेटंट नोंदवलेलं आहे. हे पेटंट आपलं सिस्टम अँड मेथड टू डिटेक्ट वेलबिंग ऑफ अ बॉडी बाय बायोफिल्ड स्कॅन या नावाने रजिस्टर झालेला आहे. आणि याचा एकच आपल्याला अर्थ पाहिजे की लिस्टमध्ये नाव येत नाहीये सगळ्यांसोबत. हॅलो, आता आम्ही बंद केलाय बरं का, तर तुम्हाला एंट्री आता नाही होणार तुमची एंट्री. नाही, पण ते माझं एकट्याचं नाव वर कसं काय आलंय? हरकत नाही, आता जे काय झालेलं ते होऊ द्या, कारण बाकीच्यांना डिस्टर्ब होत आहे. परत आपण जेव्हा कोर्स हे लेक्चर्स ठेवू तेव्हा तुम्ही जॉईन होऊ शकता. मुळात आपल्याला भौतिक शरीर जे दिसते, हा पुढच्या लिस्ट मध्ये येईल बरं का. हा पुढच्या लिस्ट मध्ये, कारण ते वर तुमच्याही नावाच्या. तर मुळात आपण जे बघतो आहोत, ज्याला आपण भौतिक शरीर म्हणतो, स्थूल
देह म्हणतो, इंद्रिय देह म्हणतो, ज्याला इंग्लिशमध्ये फिजिकल बॉडी म्हणतात, त्याचा आपला अभ्यास परिपूर्ण आहे. आणि त्याला चालवणारं जे शरीर आहे ते सूक्ष्म शरीर आहे असं आपलं वैदिक विज्ञान सांगतं. आणि याचे पुरावे नसल्यामुळे बऱ्याच वेळा हा विषय लोकांना समजलेला नाहीये आणि त्याच्यामुळे हा ऍक्सेप्ट पण झालेला नाहीये. वास्तविक आपलं भौतिक शरीर हे पूर्णपणे निर्जीव आहे, अचेतन आहे. जोपर्यंत या भौतिक शरीरामध्ये हे सूक्ष्म शरीर आहे, ज्याचा आपण अभ्यास पुढे करणार आहोत, तोपर्यंत तुमचं हे शरीर चालतं, बोलतं, डोलतं, तुमचे पंच ज्ञानेंद्रिये, पंच कर्मेंद्रिये काम करतात. त्यामुळे हा अत्यंत खोल विषय, थोडासा सूक्ष्म विषय आहे. आतापर्यंत हा फक्त हिमालयातल्या ऋषींपर्यंतच एक प्रकारे तिथेच हा विषय होता. आणि हे ऋषीमुनी सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये एक शिष्य निर्माण करायचे, त्याला गुप्ततेची शपथ द्यायचे आणि त्याला हे विज्ञान सांगायचे. पुन्हा त्या गुरुनी ध्येय ठेवला की शिष्य पुन्हा आपल्या आयुष्यात एक शिष्य निर्माण करायचा, त्याला गुप्ततेची शपथ असायची आणि तो हे विज्ञान, तो हे सूक्ष्म ज्ञान, गुह्य ज्ञान त्यांना सांगायचा. त्याच्यामुळे याचा प्रचार आणि प्रसार झाला नाही. परंतु आता त्याची योग्य वेळ आलेली आहे. काही हिमालयात राहणाऱ्या ऋषींनी थोडासा त्यांच्या संपर्कात मी आलो आणि त्यांच्यामुळे मी त्यांच्याकडून ही प्रेरणा घेऊन हा सगळा विषय मी आज तुम्हाला सांगणार आहे. या सूक्ष्म शरीराच्या चित्रीकरणासाठी जे सॉफ्टवेअर लागतं त्याची उपलब्धता आपल्याकडे आहे. आणि म्हणून आपण आता सरळ सूक्ष्म शरीराचा अभ्यास या विषयाकडे वळूया. प्राचीन पारंपरिक वैद्यकीय चिकित्सा आणि उपचार प्रणाली म्हणून आयुर्वेद, उनानी, मर्म चिकित्सा पद्धती या सुमारे 5000 वर्षापासून प्रचलित होत्या. याचे पुरावे आहेत. उदाहरणार्थ, बऱ्याच आईंनी आपल्या बाळाची दृष्ट काढलेली असते. ही दृष्ट म्हणजे रेकीची ट्रीटमेंट आहे. यज्ञ करणे, मंत्राग्नी करणे, रेकी देणे, ह्या सगळ्या अत्यंत आपल्या पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या या उपचारांच्या पद्धती आहेत. त्या तुलनेत 18व्या शतकातील ॲलोपॅथीला मात्र फक्त 200 वर्षाचा इतिहास आहे. याला ऑर्थोडॉक्स औषध प्रणाली किंवा एव्हिडन्स बेस्ड मेडिसिन असं म्हटलं जातं. आजचा विषय आपल्या सर्व प्राचीन ग्रंथ, वेद, उपनिषदे इत्यादी मधून सूक्ष्म देहाबद्दल ही सगळी माहिती दिलेली आहे. यामध्ये 7 प्रमुख चक्र, 72,000 नाड्या, पंचकोश, सभोवतालचे तेजोवलय यांचा अभ्यास दिलेला आहे. तसेच ही प्रमुख चक्र वेगवेगळे अवयव, अंतःस्रावी ग्रंथी यांच्या कार्याशी आणि आपल्या मानसिक भावनिक समस्यांशी संबंधित आहे हे सुद्धा सांगितलं आहे. ज्याच्यासाठी आपल्याकडे काही आपल्या वेदांमध्ये श्लोक आहेत. एवढेच नव्हे तर आपण ज्याचे बऱ्याच वेळा वाचन करतो, पारायण करतो, त्या सगळ्या पुस्तकांमध्ये या सूक्ष्म शरीराचा अभ्यास आहे. पण बऱ्याच वेळा आपण ते पारायण म्हणून भरभर वाचून टाकतो, त्याच्यातल्या दिलेल्या मजकुराचा अभ्यास करत नाही. आपल्या तैत्तिरीय उपनिषदामध्ये पंचकोश सिद्धांत दिलेला आहे. मागील जीवनातील कर्मफळे याच्यामुळे या जन्मातील व्याधी, समस्या किंवा परिस्थिती निर्माण होते, त्याचं मूळ आपल्या मागच्या जन्मातल्याच कर्मामध्ये असतं. हा सगळा पंचकोशाचा सिद्धांत जर आपण पाहिला तर पुनर्जन्माची संकल्पना ही अतिशय स्पष्ट होते. मी पंचकोशाचा अभ्यास अगदी थोडा घेणार आहे, कारण 2 दिवसाच्या कोर्समध्ये आम्ही याला 4 ते 5 तास हा विषय समजावून सांगतो. हा सगळा विषय आपल्या चरक संहितेमध्ये इंद्रिय स्थान म्हणून 7वं चॅप्टर आहे, 7वा अध्याय आहे. त्याच्यामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे की डिस्टॉर्शन ऑफ शॅडो इन रिस्पेक्ट ऑफ चेंजेस इन शेप, मेजरमेंट, कलर अँड लस्टर शुड बी कन्सिडर्ड ॲज वॉर्निंग साइन इवन इन हेल्दी इंडिव्हिज्युअल्स. म्हणजे आज जरी तुम्ही एकही औषध घेत नसाल, आज जरी तुम्हाला असं वाटत असेल की मी अतिशय निरोगी आणि तंदुरुस्त आहे, पण आपलं आयुर्वेद असं सांगतं की तुमच्या सूक्ष्म शरीरामधल्या माहितीनुसार
तुम्हाला पुढे कुठली व्याधी कुठे येणार आहे हे सुद्धा सांगता येतं आणि याचे काही पुरावे मी तुम्हाला देणार आहे. आणि आज वेळ अशी आलेली आहे की ऑरा विज्ञान आणि आधुनिक वैद्यकीय विज्ञान याचं एकत्रीकरण होण्याची गरज आहे. डॉक्टर चिंतामणी स्वतः ऑन्कोलॉजिस्ट आहेत आणि आपल्या या इंडियन जर्नल ऑफ सर्जिकल ऑन्कोलॉजी मध्ये सांगतात की मी किमोथेरपी देऊन थकलोय, पण आता मी थोडेसे होलिस्टिक, ज्याला ऊर्जा उपचार म्हणतात, हिलर्स साठी हा शब्द जास्त माहितीच आहे, मी त्यांना ती उपचार थेरपी घ्यायला लावतो आणि त्यामुळे माझे किमोथेरपीची मात्रा कमी झालेली आहे. म्हणजे इतका महत्वाचा विषय आज आपण समजून घेणार आहोत. माझी पुन्हा एकदा विनंती आहे तुम्हाला की अतिशय शांत, कुठलाही आवाज, आता अतिशय शांत आहे आता यावेळेस, असंच मेंटेन करा. तुम्हाला खूप काही वेगळं शिकायला मिळणार आहे, समजून घ्यायला मिळणार आहे. तर आपण ऑरा फोटोग्राफीवर बोलत होतो आणि याच्यासाठी आपल्याला काही महत्वाचे शब्द, ज्याला आपण कीवर्ड्स म्हणतो, हे समजून घेणार आहोत. मी फार मोठ्या प्रयत्न करून, आपण नॉर्मली पीपीटी ही इंग्लिश मध्ये बघत असतो, पण मला सामान्य लोकांपर्यंत हा विषय नेण्यासाठी ही सगळी मी पीपीटी मराठीमध्ये प्रयत्न केलेला आहे. कदाचित एक दोन काही चुका असतील तर मला क्षमा करावी. तर कीवर्ड आपण होतो की आपल्याला प्राचीन वैदिक विज्ञान जे संपूर्ण सूक्ष्म शरीरावर अभ्यास केलेला आहे त्याचा अभ्यास करायचा आहे. म्हणजे आपल्याला आभामंडळ म्हणजे काय, ज्याला आपण बायोफिल्ड म्हणतो, सायंटिफिक वर्ड आहे. नंतर 7 प्रमुख ऊर्जा केंद्र, सप्तचक्र, त्यांचा अभ्यास करायला लागतो. 72,000 नाड्या किंवा ॲक्युपंक्चर मध्ये 14 प्रमुख नाड्या असतात, त्यांचा अभ्यास आपल्याला करून घ्यायचा आहे. आणि पंचकोश, आपले 5 कोश, यांचा अभ्यास अतिशय खोलात जाऊन करावा लागतो. तेव्हा तुम्हाला या फोटोग्राफी मधून तंतोतंत सगळी माहिती मिळवता येते. अर्थात आजच्या या लेक्चर मधून हे शक्य होणार नाहीये. ही फक्त एक ओळख आहे, ज्याच्यासाठी आपण 2 दिवसाचे कोर्सेस घेतो, ज्याला आपण वर्कशॉप म्हणतो, कार्यशाळा म्हणतो, आणि त्याच्यानंतर एक इंटर्नशिप प्रकारामध्ये हा विषय तुमच्याकडून पुन्हा पुन्हा करून घेतला जातो. त्याच्यानंतर आपल्याला आभामंडळाचे विज्ञान, ज्याला आपण शब्द समजून घेतला होता, मानवी ऊर्जा क्षेत्र किंवा HEF, ह्युमन एनर्जी फील्ड, हा शब्द समजून घ्यायचा आहे. याच्यासाठी प्रचंड क्वांटम फिजिक्स, पराभौतिक शास्त्र आज आपल्याला उपयोगी पडलेलं आहे. कारण ही फोटोग्राफी जी आहे ही केवळ पराभौतिक शास्त्रामध्ये आपल्या शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनामुळे शक्य झालेलं आहे. त्याच्यानंतर आपण आभामंडळाचे चित्र म्हणजे ऑरा फोटोग्राफी किंवा ऑरा स्कॅन, हा काय प्रकार आहे हे बघता येईल. आणि या स्कॅन मधून माहिती मिळवण्यासाठी आपल्याला पुन्हा आयुर्वेद मधला छायाप्रभा हा विषय पुन्हा एकदा समजून घ्यावा लागतो. तर पहिला आपला जो संदर्भ आहे तो वैदिक ह्युमन अनॅटॉमी, ज्याला वैदिक शरीरशास्त्र म्हणतो, त्याचा थोडक्यात अभ्यास करून घेऊया. आपल्याला जे शरीर दिसतं, ज्याला आपण स्थूल देह म्हणतो, स्थूल शरीर म्हणतो, तो हा अन्नमय कोश आहे, तो आपल्याला दिसतो. पण सूक्ष्म शरीर, ज्याच्यामध्ये, ज्याला आपण खूप आवडीने ऑरा म्हणतो, त्याला आभामंडळ म्हटलं जातं, ऊर्जा वलय, तेजोवलय, हे आपल्याला दिसत नाही. त्याचप्रमाणे प्राणमय कोशातले चक्र आणि ऊर्जावक नाड्या आपल्याला दिसत नाहीत. त्यानंतर मनोमय कोशामध्ये आपल्या मनाची जी घडण झालेली आहे ती अनेक जन्मातल्या अनेक घटनांमुळे ठसाच्या रूपात उपलब्ध असते. त्यानंतर विज्ञानमय कोशाचा आपण थोडासा अभ्यास करू. आणि आनंदमय कोश, तुमचं संतुलित व्यक्तिमत्व, खडतर प्रारब्ध, हे आनंदमय कोशातून बघायला मिळतं. प्राचीन वैदिक शरीरशास्त्राचा अभ्यास म्हणजे सूक्ष्म शरीराचा अभ्यास. तेजोवलय, ऊर्जावलय, कांतीवलय, हे सगळे शब्द बायोफिल्ड किंवा ऑरासाठी वापरले जातात. म्हणजे आपल्या सभोवतालचे विद्युत चुंबकीय क्षेत्र, प्रमुख ऊर्जा केंद्र, पंचकोश आणि ऊर्जावाहक नाड्यांचं संपूर्ण ज्ञान.
आणि हे ज्ञान त्या व्यक्तीच्या शारीरिक, मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिक स्थितीचं विश्लेषण करतं. आपल्या स्थूल भौतिक इंद्रिय देह, ज्याला आपण अन्नमय कोश म्हणून समजून घेतलेला आहे, या सगळ्या पंच कर्मेंद्रिय आणि पंच ज्ञानेंद्रियांचं वाढ आणि नियंत्रण हा करतो. मी तुम्हाला मगाशी बोललो होतो की आपलं भौतिक शरीर हे पूर्णपणे अचेतन आहे, डेड आहे. आणि आपल्या सूक्ष्म शरीरामुळे आपल्या या अन्नमय कोशातील पंच कर्मेंद्रिय, पंच ज्ञानेंद्रिये चालतात. आणि आपल्याला फार असा एक समज असतो की आपल्याला जे दिसतं, आपल्याला जे पंच ज्ञानेंद्रियांनी, पंच कर्मेंद्रियांनी जे आपण कार्य करतो हे फार महत्वाचं आहे. आपला भौतिक देह फार महत्वाचा आहे. पण लक्षात घ्या, याच्यापेक्षा जास्त महत्वाचं जे आपल्याला दिसत नाही ते महत्वाचं आहे. आणि आठवलं म्हणून तुम्हाला सांगतो की आपण जी सृष्टी बघतो, जे निसर्ग बघतो, आपण बिल्डिंग्स बघतो, आपण झाडं बघतो, वनस्पती बघतो, डोंगर बघतो, नद्या बघतो, हा सगळा देखावा बघतो, ही जी सृष्टी आहे याचा फक्त 4% भाग आहे. 96% भाग आपल्या पंचकर्मेंद्रियाच्या, पंच ज्ञानेंद्रियाच्या पलीकडचं असल्यामुळे आपल्याला ते दिसत नाहीत. परंतु आज टेक्नॉलॉजीमुळे हे सगळं बघता येतं. मला सांगा, तुमचा मोबाईल व्यवस्थित काम करतो, पण तुम्हाला काही दिसतं का? तुमच्या मोबाईल पासून तो जो टॉवर असतो तिथपर्यंत काही जातंय का? किंवा तुमचा FM रेडिओ चालू असतो, त्याच्यात छानपैकी गाणी ऐकत असतात, पण ती गाणी कुठल्या स्वरूपात त्या तुमच्या FM रेडिओ पर्यंत पोहोचतात हे तुम्हाला दिसत नाहीये. त्याच्याही पेक्षा पुढची एक तुम्हाला उदाहरण देतो की एक फळ नेहमी झाडावरून खाली पडतं. सगळ्यांना माहिती आहे की गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे पडतं, पण तुम्ही आणि मी गुरुत्वाकर्षण शक्ती पाहिलेली नाही. म्हणून हा सगळा अभ्यास, जेव्हा आपण सूक्ष्म देहाचा अभ्यास करतो तेव्हा ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला करावा लागतो. आणि आज आपण बघतोय की एका कुटुंबामध्ये एक बुटका, एक उंच, एक गोरा, एक सावळा, एक अतिशय बुद्धिमान, एक अतिशय मंद बुद्धीचा, एक व्यंग घेऊन येतो, एक अव्यंग असतो. याला आपल्याला अनुवंशिक शास्त्र लागू पडत नाही. इथे त्या व्यक्तीची जी व्यक्तिमत्व आहे किंवा त्याची जी ठेवण आहे ही सूक्ष्म शरीरातील प्राणमय कोशाच्या माध्यमातून हे भौतिक शरीर निर्माण केलं जातं. आपल्याला कदाचित असं तुम्हाला लक्षात येईल की नाही हो, एका कुटुंबामध्ये आम्ही बघतो एका व्यक्तीला कॅन्सर, मग त्याच्या पुढच्या पिढीला कॅन्सर, मग त्याच्या पुढच्या पिढीला कॅन्सर. याच्यासाठी आयुर्वेदाने असं सांगितलंय की ते जे बाळ आहे, ती जी व्यक्ती आहे, ती मुद्दाम त्या घरी जन्म घेते जेणेकरून तिची शुश्रूषा थोडीशी सोपी होऊ शकते. तिला जन्मापूर्वीच माहित असतं की ह्या सगळ्या व्याधी तिला होणार आहे. एक उदाहरण तुम्हाला इथे आमच्या सेंटरमध्ये आलेलं त्याचं देतो. ही 2 जुळी मुलं आहेत, 5 मिनिटाच्या अंतराने झालेली आहेत आणि आई वडिलांसाठी अतिशय एक ज्याला आपण इरिटेशन म्हणतो, सगळ्या डॉक्टरांकडे हे दोघा मुलांना त्यांनी घेऊन गेले. कारण हा जो अजय आहे, ज्यांनी आपला लाल टी शर्ट घातलेला आहे, हा फक्त इंग्लिशमध्ये बोलतो, अतिशय चंचल आहे, त्याला फक्त गोड पदार्थ आवडतात. आणि हा जो विजय आहे तो मराठीतच बोलतो, त्याला तिखट आवडतं. आणि ह्याचे आई वडील जेव्हा या अजयशी बोलतात तो याला इंग्लिशमध्ये उत्तर देतो त्यांना, आणि जेव्हा या विजयशी हे लोक इंग्लिशमध्ये बोलतात तो फक्त मराठीमध्येच बोलतो. आणि हीच त्यांच्या आई वडिलांची समस्या होती. अनेक डॉक्टर्स बघून झाले. जेव्हा ते आमच्या सेंटरमध्ये आले आणि आपण त्यांचा स्कॅन केला तेव्हा आपल्याला हृदय चक्रामध्ये त्याचे काही भावनिक समस्या बघायला मिळाल्या. आपण इथे हृदय चक्र बघत आहोत
नंतर नाभी चक्रामध्ये आपल्याला नकारात्मकता बघायला मिळते आहे आणि मूळाधार चक्र या मुलांचे अतिशय अस्थिर आहे. आणि मी त्यांना सांगितलं की हा जो इंग्लिश बोलणारा मुलगा आहे हा मागच्या जन्मी इंग्लिश कुटुंबातला असला पाहिजे आणि हळूहळू पुष्कळ वेळा आपण बघतो जी लहान बाळं जन्मतात ती 3 ते 4 महिने त्यांच्या मागच्या जन्मातल्या विश्वात असतात, त्यामुळे ते आपणच हसतात, आपणच झोपेमध्ये काही बोलतात. मी त्यांना सांगितलं की ही मुलं अजून 1-2 वर्ष जाऊ द्या, हा इंग्लिश बोलणारा मराठीत बोलायला लागेल आणि हा मराठीत बोलणारा मुलगा इंग्लिशमध्ये सुद्धा बोलायला लागेल. पंचकोशाचा अभ्यास झाल्यावर याचं निदान व्यवस्थित करता येतं. त्याच्यानंतर सूक्ष्मदेहाचं दुसरं मुख्य कार्य काय असेल तर, किंवा ज्याच्यापासून आपल्याला माहिती मिळते, सूक्ष्मदेहात स्मृती, संस्कार, वासना व कर्मफळांचे परिणाम साठवले असतात. आपल्या मानसिक, भावनिक, आध्यात्मिक प्रगतीसाठी हा कारणीभूत असतो. आपल्याला वाटणाऱ्या भीती, आपल्याला काही व्यक्तींबद्दल अतिशय प्रेम असतं, आपल्याला काही व्यक्ती मात्र अगदी एकाच कुटुंबात असल्या तरी आपलं त्यांचं जमत नाही. याला कारण सुद्धा आपल्या मागच्या जन्मातले अनुभव हे आपण ह्या जन्मात मनोमय कोशात घेऊन येत असतो आणि म्हणून आपण ह्या कोशाचा थोडासा अगदी वरवरचा अभ्यास आज करून घेणार आहोत. तिसरा सूक्ष्मदेहाचं मुख्य कारण म्हणजे अंतराळातील सूक्ष्म लोकांशी, सूक्ष्म सृष्टीशी हा देह सतत संपर्कात असतो. आणि याचं उदाहरण म्हणजे आपल्याला काही लोकांना दृष्टांत होतात आणि ते सगळे सत्य होतात. त्यांच्या नातेवाईकांबद्दल किंवा त्यांना कुठे जायचं असेल ते स्वप्न त्यांना अगोदरच त्याची सत्यता किंवा ते होणार आहे याची अगोदरच माहिती मिळालेली असते. आपण जेव्हा ऊर्जावाहक नाड्या यांचा अभ्यास करू तेव्हा मी हा विषय तुम्हाला पुन्हा एकदा सांगणार आहे. पंचकोशाचे कार्य आपण पुन्हा एकदा थोडक्यात समजून घेऊया. हृदयाचे स्पंदन, रक्ताभिसरण, नाडीचा वेग, श्वास, शरीरातील तापाचे नियंत्रण, हार्मोन्स व पाचक रस व्यवस्थित ठेवणे, रक्तातील जैविक घटक यांचे संतुलन करणे, पचन, अन्नातील सूक्ष्म ऊर्जा अवयवांपर्यंत पोहोचवणे. आपल्याला वाटतं की हे कार्य आपला मेंदू करत असेल किंवा आपली ज्याला आपण मज्जा संस्था म्हणतो ते करत असेल. मुळीच नाही. आज आपल्याकडे अनेक मोठ्या हॉस्पिटलमध्ये कोमा मधले पेशंट आहेत. या पेशंटला तुम्हाला माहित असेल की दर 2 तासाला एक एनर्जी फ्लुइड दिलं जातं आणि रोज रात्री यांचा युरिन आउटपुट चेक केलं जातं. यांच्या मेंदूचा EEG 0 असतो, म्हणजे यांचं मेंदू पूर्णपणे काम करत नसतो. मग हे कोण काम करतं? हे प्राणमय कोशातल्या चक्र आणि नाड्यांच्या मार्फत या अवयवांना सुस्थितीत ठेवलं जातं आणि त्यांच्याकडून योग्य ते कार्य करून घेतलं जातं. आणि प्राणमय कोश ज्याला नाभी चक्र आणि स्वाधिष्ठान चक्र निगडीत आहे हा आपला खरा मेंदू आहे. तुम्हाला जाणवेल किंवा तुम्हाला आठवत असेल एखादी धक्कादायक बातमी आली तर काही लोकांना चक्कर येते, काही लोकांना लगेच टॉयलेटला जावं लागतं. म्हणजे मेंदूचा जो खरा परिणाम आहे आपल्याला हा प्राणमय कोशातून मिळत असतो. मनोमय कोश, स्मरण शक्ती, अनेक जन्मातील सुखदुःखांचे आघात किंवा छापे, तिरस्कार, द्वेष, असूया, मत्सर, आसक्ती जी काही आपल्याला ह्या जन्मातल्या आपल्या नातेवाईक, आपल्या जवळच्या लोकांबद्दल जाणवते याचं कारण आपल्या मागच्या जन्मातलं हे ऋणानुबंध आहेत. हा सगळा विषय मनोमय कोशाचा हिप्नोथेरपिस्ट अतिशय प्रभावीपणे वापरत असतात. विज्ञानमय कोश तुमच्या रोजच्या कामाचे नियोजन, कार्यतत्परता, तुमचं व्यावसायिक ज्ञानामधली कुशलता, तुमची एखादी कला, विद्या, संस्कृती ही आपल्या विज्ञानमय कोशामध्ये असते. एक उदाहरण देतो. हे जे बाळ तुम्ही बघता आहात याला अजून बसता येत नाही, पण हा अर्धा तास माउथॉर्गन वाजवतो. हा जो 3 वर्षाचा मुलगा आहे हा स्टेज शो देतो तबल्यावरचा. हे 3 वर्षाचं बाळ 12 इन्स्ट्रुमेंट वाजवत आहे. हा रशियन मुलगा इन्स्ट्रुमेंट सुंदरपैकी वाजवतो. आणि जेव्हा ह्या मुलाचा हा तबला वादक जो याच्या आईवडिलांना विचारलं गेलं का हो तुमच्याकडे खूप तबले आहेत का, तुम्ही गरोदर असताना खूप तबला वादन केलं का,
यांच्या आईवडिलांनी उत्तर दिलं की आम्ही जन्मात तबल्याला हात लावलेला नाही. म्हणून आपल्या वैदिक विज्ञानाचा अभ्यास हा अतिशय महत्वाचा आहे. याचा मागच्या जन्मात तबल्यावरचं जी कला आहे ही त्यांनी संपूर्णपणे आत्मसात केलेली आहे आणि ती ह्या जन्मी तुम्हाला आपोआप मिळत असते. म्हणून आपल्या काही सत्संगामध्ये आपले काही गुरुतुल्य व्यक्ती सांगत असतात की तुम्ही जेवढी साधना कराल तुम्हाला आवडणाऱ्या विषयाची, तो विषय तुम्हाला पुढच्या जन्मी अतिशय सोपा जाणार आहे. असो, पुढे जाऊया. आनंदमय कोश आपल्या भोवतीचे तेजोवलय जे आपल्याला दिसत नाही, पण ऑरा शब्द आपल्याला फार जोरात बोलता येतो. हा आपल्या हे जे तेजोवलय आहे याच्यातून आपल्याला आपली साधना, गुरुकृपा, आपलं स्वास्थ्य, संतुलित व्यक्तिमत्व, त्याचबरोबर खळतं प्रारब्ध हे या तेजोवलयातून बघता येतं आणि हे चित्रित होतं. म्हणून आभामंडळाचे विज्ञान, ज्याला आपण ऑरा सायन्स म्हणतो किंवा आम्ही त्याला बायोफिल्ड सायन्स म्हणतो, त्याचा आपण थोडक्यात व्याख्या समजून घेऊया. मानवी शरीराभोवती विद्युत चुंबकीय क्षेत्र तयार होत असते, त्याला मानवी ऊर्जा क्षेत्र म्हणतात. याला ऑरा किंवा बायोफिल्ड असंही म्हणतात. हे ऊर्जा कणांच्या बायोफोटॉन, मी पहिल्यांदाच हा शब्द वापरतोय. बायोफोटॉन म्हणजे आपल्या शरीरातून, ज्याला आपण रोम म्हणतो, त्याच्यातून बाहेर पडणारे हे ऊर्जा कण आहेत. या ऊर्जा कणाच्या उत्सर्जनामुळे आपल्या भोवती हा ऑरा दिसत असतो. हे उत्सर्जन आपल्या दृष्टीच्या क्षमते पलीकडे असल्यामुळे आपल्याला ते दिसत नाही. या संकल्पनेचा अभ्यास करणे, प्रत्यक्ष बघणे आणि पुरावा सादर करणे हे आभामंडळ विज्ञानाचे प्रमुख संशोधन कार्य आहे. आता याच्यासाठी योग्य वातावरण, कॅमेरा, संगणक आणि सॉफ्टवेअरच्या मदतीने हे सूक्ष्म शरीर दृश्यमान केले जाऊ शकते. हे चित्रीकरण भौतिक, मानसिक, भावनिक व्याधी आणि आध्यात्मिक समस्यांसाठी, तसेच भूतकाळातील घटना आणि भविष्य काळातील समस्यांसाठी अतिशय उपयुक्त ठरते. आपण याचे काही पुरावे बघणार आहोत. तेव्हा वैदिक विज्ञानाचा जर अभ्यास केला तर आपल्याला हे विज्ञान अवयव ग्रंथी जे आपल्या भौतिक शरीरात आहे त्याचा संबंध चक्र आणि नाड्यांशी, जे आपल्या सूक्ष्म शरीरात आहे, याचा संबंध स्पष्टपणे दाखवते आणि आपल्यासाठी ते इंटरप्रिटेशनसाठी सोपं होतं. म्हणून आभामंडळाचे विज्ञान, सूक्ष्म शरीराचा अभ्यास अजून एका वेगळ्या पद्धतीने आपल्याला करून घ्यायचा आहे. याच्यामध्ये विद्युत चुंबकीय क्षेत्र, खरोखरच आपल्या भोवती विद्युत चुंबकीय क्षेत्र आहे का, नंतर चक्र, ऊर्जावाहक नाड्या यांचा आपण थोडक्यात अभ्यास करून घेऊया. विद्युत चुंबकीय क्षेत्र त्याला आपण बायोफिल्ड म्हणतो, पण आपण सामान्य भाषेत त्याला ऑरा म्हणतो. तर बायोफिल्ड म्हणजे काय, तर आपल्या भोवतीचे विद्युत चुंबकीय क्षेत्र. आणि आपला प्रत्येकाचा अंगठ्याचा ठसा जसा प्रत्येकासाठी वेगळा आहे, तसा प्रत्येकाचं हे विद्युत चुंबकीय क्षेत्र म्हणजे ऑरा प्रत्येकाचा वेगळा आहे. आज आमच्याकडे 48,000 स्कॅन्स आहेत, एकही स्कॅन दुसऱ्यासारखा नाही. आणि हा आपल्याला का दिसत नाही, तर ऊर्जा कण किंवा ज्याला आपण बायोफोटॉन्स हा शब्द वापरलेला आहे, याचं उत्सर्जन जे आहे हे आपल्या दृष्टीची जी क्षमता आहे, ताना पिही निपाजा, या रंगांच्या कंपन शक्तीच्या अलीकडचं आहे. म्हणजे 380 नॅनो हर्ट्स मध्ये असल्यामुळे आपल्याला ते दिसत नाही. पण आज तंत्रज्ञान असं उपलब्ध करून दिलेलं आहे, ज्याला आपण आपल्या ऋषीमुनींची दिव्य दृष्टी सुद्धा म्हणू शकतो. आज आपल्याला हे सूक्ष्म शरीर बघता येतं. आणि ह्या विद्युत चुंबकीय क्षेत्राचा जरी मॉडर्न मेडिकल सायन्स मध्ये सूक्ष्म देहाचा अभ्यास नसला तरी विद्युत चुंबकीय क्षेत्रावर आधारित ECG आणि EEG यांचा मात्र अभ्यास आहे. आपल्या हृदयाचं जे स्पंदन होत असतं त्याला एक इलेक्ट्रिक इम्पल्स मिळत असतो आणि या इलेक्ट्रिक इम्पल्समुळे आपल्याला विद्युत चुंबकीय क्षेत्र निर्माण होत असतं.
फॅरेडे या संशोधकांनी सांगितलं की कुठल्याही वायरमधून जर विद्युत प्रवाह गेला, इलेक्ट्रिसिटी गेली, तर त्या वायर भोवती विद्युत चुंबकीय क्षेत्र असणारच. आणि ह्याचाच उपयोग आज मेडिकलमध्ये ईसीजी आणि ईईजीच्या माध्यमातून इलेक्ट्रोड्स छातीवर ठेवून हे विद्युत चुंबकीय क्षेत्र बघितलं जातं, अभ्यासलं जातं आणि एक सॉफ्टवेअरच्या माध्यमातून याला ग्राफिकच्या माध्यमातून आपल्याला पेपरवर उतरवता येतं. आणि हे बघून एक्सपर्ट्स लोक एखाद्या हृदयाचा कुठला भाग थोडासा कमजोर झालेला आहे हे सांगू शकतात. प्रत्येक वेळेस तुम्हाला हृदय किंवा ईईजी डोक्यासाठी डोकं उघडून बघण्याची गरज नाहीये. आपल्या प्रत्येक पेशी मध्ये 70 मिलीव्होल्ट एवढी ऊर्जा असते. आणि आपल्या सगळ्या शरीरामध्ये जे आपण विचार करतो आहोत, आपण जे उड्या मारतो, आपण बोलतो, ह्या सगळ्यासाठी एक मेंदूतून आपल्याला इलेक्ट्रिक इम्पल्सच्या द्वारे आपल्या नर्व्सच्या माध्यमातून हा प्रवाह सतत चालू असतो. याला बायो इलेक्ट्रिसिटी म्हणतात. मी एक तुम्हाला छोटासा प्रयोग केलेला आहे, माझ्या घरीच केलेला आहे, माझ्या मुलीने केलेला आहे. आपण इथे 5 लिंब बघत आहोत. त्याला आपण कॉपर आणि झिंकचे पट्टे लावलेले आहेत आणि त्याला वायरचे तुकडे लावून एक बल्ब लावलेला आहे. कुठेही इलेक्ट्रिक सप्लाय लावलेला नाही. बघूया काय होतं ते. कॉपर वायर, कॉपर प्लेट, झिंक प्लेट. हिरवं लिंबू असेल तर हिरवा लिंबू असेल तर जास्त इलेक्ट्रिसिटीचा फ्लो मिळेल. आपण जेव्हा अंधार करतो तेव्हा तो तुम्हाला बल्ब लागलेला दिसेल. आपण जेव्हा एक प्लेट बाहेर काढतो तो बल्ब विझतो. याला बायो इलेक्ट्रिसिटी म्हणतात. लिंबाचं उदाहरण अशासाठी घेतलंय की ते ऍसिडिक असल्यामुळे जास्त ऊर्जा त्या प्रत्येक पेशीमध्ये असते. पण अशी पेशी आपल्यामध्ये सुद्धा आहे. आणि म्हणून आपल्या भोवती सुद्धा इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड आहे. आणि मी जसं तुम्हाला सांगितलं की ईसीजी आणि ईईजी हे आपल्याला याचा पुरावा म्हणून बघता येतो. त्याच्यानंतर आपण चक्र हा शब्द आपल्याकडचा आहे, पण याला खरा शब्द ऊर्जा केंद्र आहे. अर्थात मी चक्रांचा अभ्यास इथे एवढा जास्त घेऊ शकत नाही, कारण आम्ही जवळजवळ 3 तास या विषयावर अभ्यास करत असतो. आपल्याकडे बरीच पुस्तकं आहेत, परंतु हा अभ्यास थोडासा वेगळ्या विषयातून किंवा वेगळ्या अँगलनी करावा लागतो. यांना सगळ्यांना ऊर्जा केंद्र हा शब्द बरोबर आहे. विदेशामध्ये याला एनर्जी झोन्स म्हणतात. आणि हे अतिशय खरं आहे. म्हणजे मला जर तुम्हाला एक उदाहरण द्यायचं असेल तर समजा आपल्या एरियामध्ये, आपल्या कॉलनीमध्ये एक ट्रान्सफॉर्मर असतो. तो जर ट्रान्सफॉर्मर उडाला तर तुमच्या सगळ्या कॉलनीमध्ये अंधार होतो, सगळ्या घरामधले लाईट जातात. अगदी तसाच ऊर्जा केंद्रचा उपयोग आपल्या शरीरामध्ये असतो. उदाहरणार्थ नाभी चक्र जर घेतलं तर हे नाभी चक्राच्या मध्ये जे काही अवयव आहेत ते सगळे या ऊर्जा केंद्रामुळे चालतात. हे जर ऊर्जा केंद्र दूषित झालं तर तुमचे हे अवयव नीट चालणार नाही आणि त्याला तुम्ही मग चक्क पॅथॉलॉजी म्हणून त्याला मेडिकल ट्रीटमेंट घ्यायला जात असतात. परंतु ऊर्जा उपचारक, हीलर्स तुमचं नाभी चक्र सुस्थितीत करतात आणि तुमचे जे सिम्पटम्स आहेत, व्याधी आहेत, ते तुम्हाला आपोआप बरे झालेले जाणवतात. आपण या हीलरसाठी किंवा ऊर्जा उपचार काय किंवा हॉलिस्टिक हिलिंग काय याचे पण मी तुम्हाला 1-2 स्लाइड्स दाखवणार आहे. तेव्हा चक्र म्हणजे काय हे एकदा थोडंसं पुन्हा एकदा नीट समजून घेऊया. डॉक्टरांच्या मते चक्र हा एक शिरांचा, ज्याला आपण नर्व प्लेक्सस म्हणतो किंवा गँग्लियॉन्स म्हणतो, हे पुंजके आहेत. ह्या पुंजक्यांचे हे जाळे आहेत.
दिव्य दृष्टी असलेल्यांच्या मते तो एक वर्तुळाकार मार्गाने जाणारा ऊर्जेचा भोवरा आहे. हे अगदी खरं आहे. आपण पाण्यामध्ये किंवा समुद्रामध्ये, नदीमध्ये पाण्याचा भोवरा बघतो. या भोवऱ्याचं मध्ये वैशिष्ट्य असं आहे की याच्यातून कधी पदार्थ बाहेर ओढले जातात, कधी पदार्थ आत ओढले जातात. आपले हे चक्र सगळ्या बाजूनी आहेत आणि हे चक्र ही वैश्विक ऊर्जा आत ओढतात. आपल्या शरीराला पाहिजे त्याप्रमाणे ते त्या ऊर्जावाहक नाड्यातून ते चक्रांपर्यंत जातात, तिथून ते अवयवापर्यंत जातात आणि वापरलेली ऊर्जा पुन्हा विश्वात परत सोडतात. योगी पुरुष म्हणेल बदलत्या जाणीवांचे ते बिंदू आहेत. अगदी खरं. एखाद्या व्यक्तीची जर कुंडलिनी शक्ती पूर्णपणे त्याचा अभ्यास झाला असेल आणि तो जर ध्यानाला बसला तर माकड हाडापासून डोक्यापर्यंत त्याला सगळी सळसळ जाणवत असते. तो बऱ्याच वेळा डोलत असतो. तांत्रिकाच्या मते ही अमानवी शक्तीची केंद्रस्थाने. हे सुद्धा अगदी खरं आहे. एखाद्या तांत्रिकाने जर तुमचं आज्ञाचक्र ताब्यात घेतलं आणि तो जे इच्छा करेल ते तुम्ही पूर्ण करणार आहात. त्याने जर सांगितलं की त्याला तुमच्या पर्समधून एवढे पैसे पाहिजे, तुम्ही मुक्काट्याने करून देणार आहेत. कारण तुमचं आज्ञाचक्र त्याच्या ताब्यात गेलेलं आणि आज्ञाचक्र हे संपूर्ण शरीराला ताब्यात दिलं जातं आणि म्हणून संमोहन शास्त्रामध्ये आज्ञाचक्राचा वापर जास्त केला जातो. तेव्हा मूळाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र, मणिपूर चक्र, अनाहत चक्र, विशुद्धी चक्र, आज्ञाचक्र आणि सहस्रार चक्र हे 7 चक्र आपल्या वेदांमध्ये दिलेले आहेत. पण तुम्हाला सांगतो जगभर नव्हे तर आपल्या भारतामध्ये सुद्धा अनेक सत्संगामध्ये या चक्रांची संख्या वेगवेगळी आहे. काही लोक म्हणतात आम्ही 8 चक्र मानतो कारण ते स्प्लिन चक्र एक्स्ट्रा मानतात. काही लोक म्हणतात नाही आम्ही 9 चक्र मानतो, आम्ही 12 चक्र मानतो. हे सगळे वेदांमध्ये उपचक्र आहेत आणि ह्यांचा संबंध थोडासा ज्याला आपण नर्व प्लेक्सस म्हणतो, कॉकिंजियल, सॅक्रल, सोलर प्लेक्सस, कार्डियक प्लेक्सस, सर्वायकल प्लेक्सस, पिट्युटरी प्लेक्सस आणि पिनियल प्लेक्सस याच्या संबंधात असल्यामुळे यांच्यावर यांचा कार्याचा प्रभाव जास्त असतो. आणि विदेशी संशोधकांना असं आढळून आलंय की रोगांचा प्रादुर्भाव चक्रांच्या वागणूक, रंग, चमक, लय, आकार आणि स्वरूप आणि लवचिकता यामध्ये बदल घडवून आणतो. त्याच्यामुळे तुमचे जर चक्र असंतुलित झाले तर रोगांची उत्पत्ती सुरू झाली हे लगेच सांगता येतं. आपल्या शारीरिक, मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिक आरोग्याच्या समस्यांसाठी चक्रांचा अभ्यास हा खूप सखोल करावा लागतो. आपण थोडक्यात चक्रांचे शास्त्र आणि ऑरा शास्त्र याचा संबंध 1-2 स्लाइडमध्येच मी तुम्हाला सांगणार आहे. मूळाधार चक्र आपल्या उत्सर्जनाचे अवयव कंट्रोल करत असतात, प्रभाव पाडत असतात. स्वाधिष्ठान चक्र आपले पुनरुत्पादनाचे अवयव यांच्याशी संबंधित असतात. मणिपूर चक्र आपलं पॅनक्रियाज, लिव्हर ज्याला आपण प्लीहा, स्प्लीन म्हणतो, यकृत, स्वादुपिंड आणि ॲड्रिनल ग्रंथी, मूत्रपिंडावरील ग्रंथी ह्याच्यावर त्यांचा प्रभाव असतो. अनाहत चक्रामध्ये थायमस ग्रंथी असते आणि याच्यामुळे आपली जी ज्याला आपण इम्युनिटी म्हणतो याच्याशी याचा संपर्क असतो, संदर्भ असतो. विशुद्धी चक्र थायरॉइड आणि पॅराथॉइड ग्रंथी याचा या अवयवाशी संबंध असतो. आज्ञा चक्रामध्ये पिट्युटरी ग्रंथीचा संबंध आहे आणि सहस्रार चक्राचा पिनियल ग्रंथीशी संबंध आहे. आता हे सगळं याचं खूप विश्लेषण मी सांगणार नाहीये कारण पुस्तकामध्ये, अनेक पुस्तकामध्ये याचा हा अभ्यास दिलेला आहे. पण बायोफिल्ड स्कॅन मध्ये आपल्याला काय बघायला मिळतं हे आपण बघून घेऊया. आपल्याला इथे जे मूळाधार चक्र मी इथे लिहिलेलं आहे हा सगळा मूळाधार चक्राचा भाग आहे आणि याच्यावरून हा मूळाधार चक्र आपला अन्नमय कोश आहे. याच्यावरून आपल्याला शारीरिक व्याधींचा अभ्यास करता येतो आणि कुठल्या व्याधी कुठे येणार आहे याबद्दल सांगता येतं. स्वाधिष्ठान चक्र आपल्याला इथे बघायला मिळतं. स्वाधिष्ठान चक्र आपल्याला मी जसं म्हणालो की पुनरुत्पादनाचे जे अवयव आहेत त्याच्याशी याचा संबंध आहे. नंतर मणिपूर चक्र आपला जो सगळ्यात मोठं चक्र आहे आणि ज्याच्यामध्ये आपल्याला मोठं लिव्हर, किडनी, गॉल ब्लॅडर किंवा पॅनक्रियाज, स्प्लीन ह्या जे महत्वाचे अवयव आहेत याच्यासाठी मणिपूर चक्र कंट्रोल करत असतं आणि म्हणून नाभी चक्राचं महत्व खूप आपल्याला दिलेलं आहे. आणि आपल्या पुरातन लोकांमध्ये अशी
एक समज आहे किंवा आपल्याला परंपरा दिलेली आहे की रोज रात्री झोपताना बेंबीमध्ये 4 ते 5 थेंब जर तुम्ही झोपण्यापूर्वी बेंबीमध्ये टाकले तर तुमचे बरेचसे पोटाचे प्रॉब्लेम्स हे कमी होऊ शकतात. आपले हे प्राचीन विज्ञान हे अतिशय प्राचीन आहे आणि अचूक सुद्धा आहे. अनाहत चक्रामध्ये आपण हा जे छातीचा भाग आहे हा आपण अनाहत चक्रामध्ये धरतो. याच्यामध्ये मुख्य म्हणजे हृदय आणि फुफ्फुसे लंग्स आहेत. आणि याशिवाय आपली जी हा मनोमय कोश पण आहे. त्याच्यामुळे आपल्या मनातल्या ज्या भावना आहेत, भीतीदायक भावना आहेत, काही आपल्याला विचित्र अनुभव आलेले असतात, काही प्रसंग आपल्यावर घडले असतात, याची सगळी माहिती आपण ह्या स्कॅनमध्ये इथे बघता येते. विशुद्धी चक्र गळ्याचा जो भाग आहे हा विशुद्धी चक्र आहे. याच्यामध्ये आणि हा आपल्या विज्ञानमय कोशाचा भाग असल्यामुळे एखादी व्यक्तीकडे किती कला आहे हे त्याच्या विशुद्धी चक्रावरून सांगता येतं. आज्ञाचक्र आपल्याला 2 भुवयाच्या वरती जो कपाळाचा भाग आहे त्याच्यामध्ये बघायला मिळतं. ही व्यक्ती किती साधना करते, ही व्यक्ती कुठल्या व्यक्तीमध्ये ज्याला आपण फेटल अट्रॅक्शन म्हणतो, अटॅचमेंट म्हणतो, आपल्या मुलांमध्ये पूर्णपणे गुंतलेली आहे किंवा एखाद्या व्यक्तीमध्ये गुंतलेली असेल तर त्याचं आज्ञाचक्र कसं दूषित झालेलं आहे हे आपल्याला बघायला मिळतं. सहस्रार चक्र आपल्या जो डोक्याचा वरचा भाग आहे इथे आपण हा सहस्त्रार चक्र बघत आहोत. या सहस्त्रार चक्रामध्ये आता मला तुम्हाला सांगायला आवडेल की इथे ही व्यक्ती प्रचंड सहस्त्रार चक्राचं ध्यान करत असल्यामुळे आपल्याला इथे ह्या व्यक्तीला एक कवच आपल्याला बघायला मिळत आहे. आणि त्याच्यामुळे हिची जी काही व्याधी आहे, शरीराची व्याधी आहे, खूप असून सुद्धा हिची औषधाची मात्रा कमी आहे हे सुद्धा या स्कॅनवरून सांगता येतं. जर आपण मूलाधार चक्रातलं दूषित किंवा ज्याला आपण असंतुलन म्हणतो किंवा ब्लॉक म्हणतो हे जर आपण बघितलं तर आपण कुठल्या आजारांची शक्यता आपल्याला कळून येते याची मी यादी इथे तुम्हाला दिलेली आहे. प्रोस्टायटिस, युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन, युरेथ्रायटिस, कॉन्स्टिपेशन, डायरिया, पाइल्स, फिशर्स, फिस्ट्युलास, ऑस्टिओआर्थरायटिस, व्हेरिकोज वेन, सायटिका, बोन और लिगामेंट इंजुरीज, लो इम्युनिटी किंवा हार्मोनल प्रॉब्लेम स्त्रियांच्या बाबतीत आपल्याला मूलाधार चक्रावरून माहिती होतात. स्वादिष्ठान चक्रावरून हायपर ऍसिडिटी हे जर असंतुलित असेल चक्र तर कोलायटिस, अपेंडिसायटिस, इन्फर्टिलिटी, डिस्मोनेरिया, इंग्वायनल हर्निया आणि सेक्शुअलिटी प्रॉब्लेम्स इश्यूज आपल्याला हे स्वादिष्ठान चक्रावरून माहिती होतात. सोलर चक्र किंवा मणिपूर चक्र किंवा नाभी चक्र जर असंतुलित असेल तर पॅनक्रेटिस, हायपर ऍसिडिटी, अल्सर्स, हिपॅटिटिस, सायरोसिस, गॉल ब्लॅडर स्टोन्स, स्प्लिनिक डिस्फंक्शन, त्याचबरोबर अंबलिकल हर्निया हे आपल्याला माहित होतात. त्याशिवाय काही भावनिक आपल्या ज्या समस्या असतात या सुद्धा आपल्याला नाभी चक्रात बघायला मिळतात. त्यानंतर हार्ट चक्र, अनाहत चक्रामध्ये कार्डियक इश्यूज जसं काही कॉरोनरी ब्लॉकेजेस आहे, हायपरटेन्शन आहे, कार्डिओ मायोपॅथी आहे आणि पल्मोनरी इश्यूज म्हणजे अस्थमा, ब्रॉन्कायटिस, स्मोकिंग, पोल्युशन, ट्युबरक्युलोसिसचा अंदाज आपल्याला या अनाहत चक्राच्या अभ्यासातून मिळू शकतो. त्याचप्रमाणे ब्रेस्ट डिसीजेस, ब्रेस्ट कॅन्सर्स आणि त्या व्यक्तीची एक मनोवृत्ती काय आहे ही सुद्धा आपल्याला या अनाहत चक्रामधून बघायला मिळते. विशुद्धी चक्र फॅरेंजायटिस, टॉन्सिलायटिस, स्मोकिंग, ॲटमॉस्फेरिक पोल्युशन, थायरॉइड इश्यूज, त्याचबरोबर पुअर कम्युनिकेशन किंवा त्याचं जे काही एक खडतर आयुष्य आहे किंवा अनसक्सेसफुल करिअर आहे हे सुद्धा आपल्याला या विशुद्धी चक्रातून बघायला मिळतं. आणि या विशुद्धी चक्राचं एक आठवलं म्हणून सांगतो की हनुमानाला जे आपण प्रदक्षिणा घालायला लावतात नोकरी नसेल तर किंवा मिळवायची असेल तर याचा संबंध सुद्धा या विशुद्धी चक्राशी आहे. आज्ञाचक्र मायग्रेन, सायन्युसायटिस, व्हिज्युअल इश्यूज, तुमचे जे दृष्टी दोष आहेत ते आपल्याला या आज्ञाचक्रातून बघायला मिळतात. त्याचबरोबर इमोशनल स्ट्रेस, पुअर कॉन्सन्ट्रेशन आणि फेटल अटॅचमेंट, आपल्याला एखाद्या व्यक्तीबद्दल प्रचंड प्रेम किंवा द्वेष असेल तर आपल्याला तो आज्ञाचक्रामधून सांगता येतो. त्याचबरोबर सहस्त्रार चक्र इश्यूज विथ स्पिरिच्युअलिटी, ब्रेन इश्यूज, ट्युमर्स, एपिलेप्सी, हेड इंजुरीज, मेनिंजायटिस आणि तुमची साधना
हे आपल्याला सहस्त्र चक्रातून बघायला मिळतं. मी खूप संक्षिप्त घेतलेला आहे, पण तुम्हाला अंदाज आलेला असेल की चक्रांचा अभ्यास किती महत्वाचा आहे. त्याचबरोबर तेजोवलयाचा म्हणजे आपल्या भोवती असलेलं विद्युत चुंबकीय क्षेत्र याचा अभ्यास किती महत्वाचा आहे याचा तुम्हाला अंदाज आलेला असेल. आता आपण ऊर्जावाहक नाड्या, ब्रह्मरंध्रापासून संपूर्ण स्थूल शरीरावर पसरलेल्या 72,000 ऊर्जावाहक नाड्या यांचा थोडक्यात अभ्यास करून घेऊया. मी जसं तुम्हाला म्हणालो की आपण दिवसभर काम करतो, खूप थकतो आणि रात्री जेवून गाढ झोपतो. हे जे 4-5 तास आपल्याला गाढ झोप लागते, आपण दुसऱ्या दिवशी उठतो पूर्णपणे फ्रेश असतो. आपल्याला वाटतं की आपण छान जेवलो आहोत, छान काही सरबत घेतलेलं आहे, काही टॉनिक घेतलेलं आहे, त्याच्यामुळे आपली झीज भरून आलेली आहे. मुळीच नाही. आपण जेव्हा रात्री गाढ झोपेत असतो तेव्हा आपल्या मेंदूची फ्रिक्वेन्सी ही जी वैश्विक ऊर्जा आहे त्या फ्रिक्वेन्सीची, कंपन शक्तीची मिळते आणि ही कंपन शक्ती, वैश्विक कंपन शक्ती आपल्या ब्रह्मरंध्रापासून आपल्या ह्या 72,000 नाड्यामधून खेळते आणि आपल्या शरीरातली जी झीज झालेली आहे ती भरून काढते. मी याला पुरावा देऊ शकतो की एखादा दिवस आपला अतिशय दुःखात गेलाय, काही संकट आलेले आहेत, काही आघात झालेले आहेत, अपघात झालेले आहेत. त्या दिवशी तुम्ही जरी व्यवस्थित जेवले असाल तरी रात्री झोप येत नाही आणि मग दुसरा दिवस आठवा, दुसऱ्या दिवशी तुम्ही फ्रेश नसता. याचं कारण गाढ झोपेमध्ये ही वैश्विक ऊर्जा 72,000 नाड्यांमधून खेळली गेलेली नाही. मी तुम्हाला अजून एक उदाहरण देतो. मोहिनी, आवाज कमी करा. मोहिनी. आणि अजून एक उदाहरण देतो. एखादा दिवस तुमचा खूप धावपळीत जातो, रात्री खूप उशीर होतो, तुम्हाला खूप थकल्यासारखं होतं, तुम्हाला खूप झोप येत असते आणि तुम्ही चक्क सांगतात की मला जेवायचं नाही, मला फक्त झोपायचं आहे. आणि तुम्ही खरोखरच त्या दिवशी 1-2 तास जास्त झोपता आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही फ्रेश असता. तुम्ही जेवलेला नाहीत तरी वैश्विक ऊर्जेने तुमचं काम केलेलं आहे आणि म्हणून या 72,000 नाड्यांचं फार महत्व आहे. ॲक्युपंक्चर शास्त्राने मात्र या 14 मेरिडियन, त्याच्या ह्या ज्या 72,000 नाड्या आहेत त्याच्यापैकी 14 मेरिडियनचा खूप अभ्यास केलेला आहे. आणि गंमत म्हणजे आयुर्वेदामध्ये ही 14 नावं आहेत. याचा अभ्यास करून ह्या ऊर्जावाहक नाड्यातले जर आपण अडथळे दूर केले तर आपले शारीरिक, मानसिक, भावनिक समस्या सुद्धा आपण घालवू शकतो. हा सगळा याचा अभ्यास आहे. या सगळ्या नाड्या आज आपल्याला जरी हे भौतिक शरीरात नसल्या तरी ह्या स्कॅन मध्ये बघता येतात, कारण ह्या नाड्या फक्त सूक्ष्म शरीरामध्ये आहेत. आपल्यापैकी ज्यांचा थोडासा अभ्यास झाला असेल नाड्यांचा त्याच्यामध्ये इथे लक्षात येईल की ही हार्ट मेरिडियन आहे आणि ही आपल्याला हार्ट मेरिडियन इथे बघायला मिळते आहे. ही लंग मेरिडियन आहे आणि आपल्याला लंग मेरिडियनचा काही ब्लॉक भाग इथे बघायला मिळतो आहे. पेरिकार्डियम म्हणून मेरिडियन आहे जी आपल्या हृदयाचं थोडीशी धडधड ज्याला जास्त जाणवते त्याला कारणीभूत ही पेरिकार्डियम मेरिडियन आहे. ही पेरिकार्डियम मेरिडियन सुद्धा आपल्याला इथे बघायला मिळते. त्याचबरोबर अजून एक महत्वाची मेरिडियन आहे, त्याला ट्रिपल वॉर्मर म्हणतात, ही सुद्धा आपल्याला इथे बघायला मिळते. थोडक्यात 14ही प्रमुख नाड्या आपल्याला या स्कॅन मध्ये बघायला मिळतात. त्याचा अडथळा कुठे आहे बघायला जर मिळालं तर अचूक उपाययोजना करता येते आणि औषधाशिवाय, पुन्हा शब्द वापरतो, औषधाशिवाय तुम्ही बरे होऊ शकता. आता हा सगळा अभ्यास काही माझा स्वतःचा नाहीये. हा अभ्यास पुन्हा चरक संहितेमध्ये जी 300 वर्ष इसवी सन पूर्व, म्हणजे जर आपण आपल्या या 2020 मध्ये जर 300 वर्ष मिळवले तर जवळजवळ 2 ते 2.5 हजार वर्षापूर्वी ही टेक्नॉलॉजी होती आणि याचा अभ्यास होता. आणि हेच या 7व्या अध्यायामध्ये सांगितलं आहे. मी तुमच्यासाठी वाचतो. All varieties of luster are constituted of Tejbhuta. They are classified as 7 types, namely red, yellow, white, brown, green,
pale yellow and black, yellowish and black. Of them which are smooth, bright, dense are healthy, and those which are dry, dirty, thin are unhealthy. म्हणजे याच्यामधले जे काही रंग आहेत त्या रंगांचे काही हेल्दी रंग आहेत आणि काही त्याला आपण सकारात्मक ऊर्जा म्हणतो आणि काही नकारात्मक ऊर्जा दाखवते आणि त्याच्यामुळे आपल्याला व्याधींची कल्पना येते. याच्यामध्ये छायाप्रभा हा शब्द वापरलेला आहे. प्रभा याचे एक फोड जर आपण करायची झाली तर छाया म्हणजे अंधारा भाग किंवा रोगग्रस्त भाग किंवा नकारात्मक ऊर्जेचा भाग आणि प्रभा म्हणजे अत्यंत संतुलित भाग, व्याधीमुक्त भाग हा त्याचा अर्थ आहे. आणि आपल्या ऋषीमुनींनी हे व्यवस्थित इतक्या प्राचीन काळामध्येच सांगून ठेवलेलं आहे. आता ह्या प्राचीन विज्ञानाचा आज लोकांसमोर ज्याला आपण पुरावे देतो आहोत याचं कारण फक्त आणि फक्त पराभौतिक शास्त्रामधला झालेलं संशोधन. मी तुम्हाला इथे फक्त एकच स्लाइड दाखवतो कारण ह्याचा पण अभ्यास आपण 2 दिवसाच्या कोर्समध्ये करत असतो. प्रोफेसर अलेक्झांडर गुरविच यांनी 1941 मध्ये आपल्या मायटोजेनिक रेडिएशनच्या कामात बायोफोटॉन्सचे म्हणजे ऊर्जा कणांचे अस्तित्व शोधले. प्रत्येक जैविक रासायनिक क्रियेपूर्वी आपल्या शरीरातल्या प्रत्येक जैविक आणि रासायनिक क्रियेपूर्वी बायोफोटॉनचे नेहमी उत्सर्जन केले जाते. बायोफोटॉनचे उत्सर्जन ही पेशीतील कार्यक्षमता दर्शवते म्हणून त्याचे मोजमाप आरोग्याच्या समस्यांचे मूल्यांकन किंवा विश्लेषण करण्यासाठी वापरले जाऊ शकते. कोणत्याही शारीरिक, भावनिक किंवा मानसिक समस्यांच्या दरम्यान बायोफोटॉनच्या उत्सर्जनाच्या गुणवत्ता आणि प्रमाण किंवा संख्या यामध्ये बदल आढळतो. कर्करोगांच्या पेशी म्हणजे कॅन्सर पेशी आणि त्याच प्रकारच्या निरोगी पेशी बायोफोटॉनच्या उत्सर्जनातील विशिष्ट भिन्नतेमुळे ओळखता येतात. इतकं आपल्याला क्वांटम फिजिक्सने या आपल्या प्राचीन विज्ञानापर्यंत नेऊन ठेवलेलं आहे. आणि मला सांगायला काही हरकत नाही की हे क्वांटम फिजिक्स आपल्याला आपला पुढचा जन्म कुठला होणार आहे हे पण सांगू शकणार आहे. फक्त कदाचित आपल्याला एक 4-5 वर्ष थांबायचं आहे. तर इतकी अद्भुत माहिती आपल्याला या ऑरा फोटोग्राफी किंवा बायोफिल्ड स्कॅन मधून मिळते. पण तुम्ही म्हणाल की माझा आत्ताच्या आत्ता करायचा आहे किंवा मला कसा करायचा आहे, हे इतकं सोपं नाही आहे. याच्यासाठी एक विशिष्ट रूम लागते. त्या रूम मध्ये कुठलंही लोखंडी फर्निचर नको, कारण आपल्याला पराभौतिक शास्त्र असं सांगतं की चर अचरला स्पंदन आहेत. म्हणजे तुमच्या लोखंडी कपाटाला, लाकडी खुर्च्यांना सगळ्यांना स्पंदन आहेत. आपण जे फिजिक्स शिकलो ते अतिशय चुकीचं होतं असं मी म्हणणार नाही, पण त्याला एक प्रकारची मर्यादा होती आणि त्याच्यात फक्त असं सांगण्यात आलं होतं की फक्त सजीवांना फक्त प्रकाशाला स्पंदन आणि कणरूप आहे, बाकी सगळे भौतिक पदार्थ यांना फक्त कणरूप आहे, पार्टिकल. परंतु पराभौतिक शास्त्राने सांगितलंय की हो, तुमच्या खुर्च्या, टेबल, तुमचे कॅमेरे या सगळ्यांना कणरूप तर आहेच पण स्पंदन रूप आहे. आणि त्या स्पंदनांचा परिणाम तुमच्या स्पंदनाशी होऊन ती माहिती चुकीची होणार नाही याच्यासाठी ही रूम स्पेशली बनवली जाते. याला फक्त पांढरा रंग असतो आणि याच्यामध्ये तुम्हाला त्या व्यक्तीला कमीत कमी कपड्यावर उभं करून 8 फुटाहून ही फोटोग्राफी होते. ह्याच्यामध्ये तुम्हाला कुठलंही रेडिएशन नसल्यामुळे नवीन जन्मलेली बाळं, गर्भवती स्त्रिया, असाध्य दुर्धर आजारी व्यक्ती, वयस्कर रुग्ण, इम्प्लांट बसवलेले रुग्ण, वनस्पती आणि त्यांचे औषधी प्रभाव, तसेच खाद्यपदार्थांची ऊर्जा, वास्तू यज्ञाचे परिणाम याची सगळ्यांची ऊर्जाची स्थिती कळते. आणि याच्यासाठी काय महत्वाचं आहे तर 3 तास उपवास किंवा अन्न वर्जन लागतं. पुरुष केवळ पुरुष रुग्णांचे स्कॅन करतात, महिला केवळ महिला रुग्णांचे स्कॅन करतात. 30 ते 40 ऊर्जेच्या स्थिर प्रतिमा चारही बाजूने रेकॉर्ड केल्या जातात. या स्कॅनवरून विश्लेषण आणि निदानाची माहिती
तुरंत दिली जाते, कारण आपण हे सगळे स्कॅन लॅपटॉपवर किंवा स्क्रीनवर बघत असतो. विस्तृत तपशीलवार रिपोर्ट मात्र काही दिवसांनी पाठवला जातो. रुग्णांच्या संमतीनुसार उपचारांचे पर्याय त्यांना सुचवले जातात आणि संपूर्ण प्रक्रिया ही 45 मिनिटात पूर्ण होते. या स्कॅनची प्रमुख वैशिष्ट्ये काय आहेत तर बायोफिल्ड स्कॅन स्पर्शरहित आहे. तुम्हाला कुठलाही स्पर्श नसतो. 8 फुटांहून ही फोटोग्राफी होते. कुठलंही इंजेक्शन दिलं जात नाही. बायोफिल्ड स्कॅन मध्ये कुठलंही रेडिएशन नाही, रेडिएशन मुक्त आहे. बायोफिल्ड स्कॅन वेदना रहित आहे. बायोफिल्ड स्कॅन संपूर्ण शरीर चिकित्सा असूनही अतिशय कमी खर्चाचे आहे. बायोफिल्ड स्कॅन केल्यामुळे शरीरात असणाऱ्या ऊर्जा शक्तीचे अडथळे ओळखून त्याचे मोठे स्वरूप होण्यापूर्वीच सूचित करणे आणि योग्य मार्गदर्शन करणे शक्य होते. म्हणून आमच्याकडे काही लोक असे आहेत की ते वर्षातून एकदा स्कॅन करून घेतात, कारण ह्या मधली माहिती आपल्या मेडिकल टेस्ट मधून येत नाही. आणि म्हणून ह्या टेक्नॉलॉजीची जी महत्व आहे ही आजच्या वैदिक चिकित्सा प्रणालीपेक्षाही त्याची क्षमता जास्त आहे, त्याची व्याप्ती जास्त आहे. हे आपण थोडेसे उदाहरणांनी बघूया. आज आपल्याकडे जी वैदिक विज्ञान आहे हे संपूर्ण मी जसं म्हणालो की अन्नमय कोशाच्या अभ्यासावर आहे. आपल्याला भौतिक शरीरामधल्या अस्थिपेशी, मांसपेशी, रक्ताभिसरण संस्था, पचन संस्था, उत्सर्जन संस्था म्हणजे पेशीनं पेशीची आपल्याला माहिती आहे. आणि हा सगळा अभ्यास आपला फक्त अन्नमय कोशाचा आहे. सगळ्या व्याधी फक्त अन्नमय कोशामध्ये नसतात. त्याची काहींचं मूळ हे आपल्या सूक्ष्म शरीरात असल्यामुळे आपले बरेचसे मेडिकल रिपोर्ट्स नॉर्मल येतात. शिवाय आपल्याला जे उपचार दिले जातात ते फक्त प्रतिक्रियात्मक आणि लक्षणे, तुमच्या ज्या व्याधींची यादी आहे त्यानुसार तुम्हाला औषधं दिली जातात. आणि म्हणून कधी कधी काही पेशंटला जी ॲलर्जीज होतात किंवा ते सूट होत नाही, तेव्हा हेल्थकेअर सिस्टीम ही कधी हेल्थ केअर सिस्टीम होण्याची काही व्यक्तीच्या बाबत हे झालेलं आहे ही शक्यता असते. आणि म्हणून आजचे जे डायग्नोस्टिक अगदी पेट स्कॅन म्हणा, तुम्ही कार्डियाक न्यूक्लिअर हार्ट स्कॅन म्हणा, ह्या सगळ्यांचं फक्त भौतिक शरीराचं चित्रण होत असतं, सूक्ष्म शरीराचं चित्रण होत नाही. वैद्यकीय शास्त्रामध्ये शरीराची सोनोग्राफी केली जाते, एक्सरेमुळे हाडांची स्थिती कळते, MRI पेट स्कॅनमुळे शरीरातील अवयव आणि प्रत्येक पेशीची माहिती मिळते. थोडक्यात अन्नमय कोशातील रोग दिसू शकतो, उपचार करू शकतो, पण प्राणमय कोश आणि मनोमय कोशातील रोग व्याधी दिसत नसल्यामुळे उपचार पद्धती विकसित झाल्या नाहीत. पुन्हा आपण याचे एकदा वैशिष्ट्य समजून घेऊया. हे खरोखरच स्पर्शरहित, वेदनारहित, रेडिएशन मुक्त आणि कोणासाठी अपवाद नाही आहे. नवजात शिशु, गरोदर स्त्रिया, पेसमेकर, कृत्रिम हृदय झडपा बसवलेले पेशंट ज्यांना मेडिकल स्कॅनिंगला अलाउड नाही आहे, आपल्या याच्यामध्ये स्कॅन होऊ शकतं त्यांचं, कारण इथे कुठलंही रेडिएशन नाही आहे. भौतिक, मानसिक, भावनिक व्याधी आणि आध्यात्मिक समस्यांसाठी नव्हे तर भूतकाळातील काही घटना याच्यामध्ये बघता येतात. भविष्य काळातील समस्यांची सुद्धा आपल्याला याच्यातून माहिती मिळते. कोणतेही दुष्परिणाम नाही. इथे तुम्हाला एक्सरे नाही आहे, कुठले रेडिओ ऍक्टिव्हचे इंजेक्शन किंवा द्रव्य दिलेलं नाही आहे, त्यामुळे तुम्हाला ॲलर्जीचा प्रश्न येत नाही. इथे इनसाइड आउट स्कॅनिंग वापरली जाते, म्हणजे स्कॅनिंगसाठी बाहेरची ऊर्जा वापरली जात नाही, तुमच्या आतली ऊर्जा म्हणजे ऊर्जा कणांचं जे उत्सर्जन आहे त्याच्यातून माहिती घेतली जाते. म्हणून हे अचूक असतं. दुर्धर व असाध्य आरोग्याच्या म्हणजे आधी भौतिक, आधी दैविक आणि आध्यात्मिक समस्यांचे मूळ कळते, त्यामुळे प्रभावी उपाययोजना करता येतात. विविध ऊर्जा उपचारांनी सूक्ष्म देहावर झालेला सकारात्मक परिणाम बघता येतो. स्त्रियांच्या मानसिक आणि भावनिक समस्यांसाठी अत्यंत उपयुक्त निदानाचे साधन आहे. हो, आज आपल्याकडे काही स्त्रियांचे, जास्त करून आमच्याकडे स्त्रियांचे स्कॅन आहेत. याचं एकच कारण की त्यांच्या ज्या मानसिक आणि भावनिक समस्या असतात त्यांच्यासाठी त्यांचे मेडिकल रिपोर्ट्स नॉर्मल असतात. त्यामुळे औषध कुठलं द्यायचं का औषधाची गरज नाही, हा मनाचा खेळ आहे, असं करून
हे थोडंसं त्या स्त्रीसाठी एक त्रासदायक होऊन जातं, पण अनेक स्त्रियांना मानसिक आणि भावनिक समस्येसाठी ऊर्जा उपचारांनी अतिशय प्रभावीपणे बरं केलं जातं. आणि त्याचबरोबर कुठल्याही विशेष किंवा महागड्या उपकरणाची गरज नाही आणि त्यामुळे स्कॅनचा खर्च हा कधीही 3-4 हजाराच्या पेक्षा जास्त नसतो. कारण या सगळ्या उपकरणाचं पॅकेज ज्याला आपण म्हणतो हे याचं फक्त 3 लाखापर्यंत असतं. आणि आपलं प्राचीन विज्ञान काय सांगतं, पुन्हा एकदा सांगतो, आपल्या असाध्य दुर्धर आणि अनुवांशिक व्याधींचे तसेच मानसिक भावनिक समस्यांचे मूळ कारण भौतिक शरीरात नसून सूक्ष्म शरीरात आहे. म्हणून मेडिकल रिपोर्ट्स नॉर्मल येतात. भविष्यातील शरीराची व आर्थिक हानी टाळण्यासाठी आज सूक्ष्म शरीराची फोटोग्राफी हा उत्तम पर्याय आहे व त्यावर उपाययोजना उपलब्ध आहेत. आणि म्हणून ऑरा फोटोग्राफी किंवा बायोफिल्ड स्कॅन हे आज अत्यंत महत्त्वाचं झालेलं आहे. याच्यामध्ये आपण शरीराभोवतीचं विद्युत चुंबकीय क्षेत्र बघतोय. या सगळ्या रंगांचं इंटरप्रिटेशन वेगळं आहे, अर्थात तो आजच्या या छोट्याशा लेक्चरचा भाग नाही आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला इथे 7 प्रमुख चक्र बघता येतात आहे. हे 7 प्रमुख चक्र आहेत आणि त्याचबरोबर इथे एक ऊर्जावाहक नाडी तुम्हाला बघायला मिळते आहे. आणि शिवाय या चक्रांच्या संबंधित असलेले पंचकोशाचा जर आपला अभ्यास झाला असेल तर ह्या पंचकोशाची माहिती सुद्धा चित्रीकरणातून आपल्याला मिळते. थोडक्यात सांगायचं झालं तर डोक्याच्या भोवती असलेल्या रंगीत तेजोलाची माहिती मिळते. 7 प्रमुख चक्रांपैकी असंतुलित झालेली चक्र बघता येतात. 14 प्रमुख नाड्यांपैकी बाधित ऊर्जावाहक नाड्यातील खंडित प्रवाह बघता येतो. विविध उपचार प्रणालीचे फायदे बघता येतात. तुमच्या ऊर्जा उपचारांचे पुरावे तुम्हाला देता येत नाहीत मेडिकलच्या चाचण्यांमधून, पण बायोफिल्ड स्कॅन मधून मात्र ऊर्जेचा हा सगळा खेळ असल्यामुळे हे आपल्याला त्याचे सकारात्मक उपचार झाले, सकारात्मक रिझल्ट आपल्याला देता येतात. आता ही सगळी माहिती आपल्याला तान्हापी निपाजा या रंगातून मिळते, कारण हे फक्त 7च रंग आपण बघू शकतो. त्यामुळे बायोफोटॉनचे जे उत्सर्जन आहे, जे आपल्या डोळ्याच्या क्षमतेच्या पलीकडे आहे, सॉफ्टवेअरच्या माध्यमातून यांना या 7 रंगात आणलं जातं आणि त्याच्यामुळे हे सूक्ष्म शरीर आपल्याला दृश्यमान होऊ शकतं. आणि याच्यामध्ये आपण लाल रंग हा डेंजर कलर म्हणून वापरलेला आहे किंवा ज्याला आपण धोका म्हणतो, आणि म्हणून लाल कलर लवकर दिसून येतो आणि आपल्याला लवकरच त्या व्यक्तीबद्दल काय संभाव्य आजार आहेत, ज्याला आपण इंग्लिशमध्ये अलर्ट्स म्हणतो, हे लगेच सांगता येतात. इथे मी तुम्हाला एक उदाहरण देतो आहे, काही स्कॅन दाखवतो आहे की हा स्त्रीचा स्कॅन आहे. इथे आपल्याला हा जो सहस्रार चक्र आहे याच्यामध्ये हा अतिशय चांगला रंग आहे आणि हा सुद्धा हिरवा रंग, हे सकारात्मक रंग आहेत. त्याचबरोबर आपल्याला इथे एक चांगलं कवच बघायला मिळतंय, पण तुम्हाला इथे लक्षात येईल की ह्या स्त्रीचं आज्ञा चक्र मात्र दूषित आहे. काही कारण असणार आहे ज्याच्यामुळे हिचं कदाचित थोडंसं लक्ष नाही आहे, हिचे झोप सुद्धा डिस्टर्ब असू शकणार आहे आणि हिला अत्यंत काळजीयुक्त या स्त्रीचा स्वभाव असला पाहिजे. हे एक चित्र आहे अस्थमाच्या पेशंटचं. आपण बघू शकता इथे की पूर्णपणे लंग कॅपॅसिटी ही खराब झालेली आहे, पण त्याचबरोबर नाभी चक्र सुद्धा प्रचंड दूषित झालेलं आहे आणि आज्ञा चक्र सुद्धा. कारण आज्ञा चक्राशी पिट्युटरी ग्लँड जी आपल्या संपूर्ण शरीराच्या ग्रंथीचं, अवयवांचं, पेशींचं कंट्रोल करत असते हार्मोन्सच्या माध्यमातून, ती पिट्युटरी ग्लँड जर आपली दूषित झाली, आज्ञाचक्र दूषित झाल्यामुळे, तर संपूर्ण शरीरावर परिणाम बघायला मिळतो. पुन्हा अजून एक चित्र आहे. इथे आपल्याला हिचं ध्यान साधना चांगली असली पाहिजे, कारण हिचं जे कवच आहे सहस्रार चक्राचं, साधनेचं, गुरुकृपेचं, हे आपल्याला इथे चांगलं बघायला मिळतंय. पण आज्ञा चक्रामध्ये आपल्याला काही इश्यूज बघायला मिळतात आहे. त्याचबरोबर हिचं जे विशुद्धी चक्र आहे त्याचा संबंध सायनसशी असल्यामुळे आपल्याला इथे बघायला मिळतं की ह्या स्त्रीला ॲलर्जिक सायनोसायटिस वगैरे असण्याची शक्यता आहे. त्यामुळे खूप मी तुम्हाला स्कॅन दाखवणार नाही, ना तर आपल्याला पूर्ण रात्रभर बसले तरी आमचे स्कॅन संपणार नाही. पण एक तुम्हाला याची ओळख म्हणून तुम्हाला मी काही स्कॅन दाखवलेत आणि खरोखरच
भविष्यातील समस्यांबद्दल पूर्व सूचना देणारी ही चिकित्सा प्रणाली आहे. आणि याच्यासाठी आपल्याला ही जी स्कॅनिंग सिस्टीम आहे ही फ्युचर हेल्थ स्कॅनिंग सिस्टीम म्हणून आज आपण आयुष मिनिस्ट्रीकडे हा सगळा संपर्कात आहोत आणि याचं पुढे काहीतरी चांगलं होणार आहे. मी तुम्हाला काही केसेस दाखवतो, आपल्या स्कॅन सेंटर मधल्या केसेस दाखवतो आहे. आपण जेव्हा सहस्त्रार चक्र आणि आज्ञाचक्र बघतो, हा आपला MRI आहे आपल्या ऋषीमुनींचा, आणि आपल्या डोक्यामध्ये काय चाललेलं आहे, विचार आणि व्याधी यांचा अभ्यास आपल्याला या डोक्याच्या भागाचा जेव्हा आपण स्कॅन करतो तेव्हा बघता येतो. अनाहत चक्राचा जेव्हा आपण अभ्यास चित्र बघतो तेव्हा आपल्याला त्या कार्डियक इश्यूज याच्याबद्दल जास्त सांगता येतं. आज आपल्याला माहित असेल की अनेक कंपन्यांमधून वार्षिक तपासणी केली जाते, ज्याला आपण अॅन्युअल चेकअप म्हणतो. ते रिपोर्ट्स नॉर्मल असतात आणि 3-4 महिन्यात कोणाला तरी हार्ट अटॅक येत असतो. याचं कारण असं की ऊर्जा शरीरावरची व्याधी आपल्या मेडिकल टेस्टमध्ये येत नाही. थायरॉइड इश्यूज आपल्याला इथे बघता येतात आहे, लिव्हर इश्यू आपल्याला इथे बघता येतात आहे, अगदी स्पष्टपणे बघता येतात आहे. व्हेरिकोज वेन्स, काही टीचर्स आहेत, शिक्षक आहेत, त्यांना जवळजवळ 5-6 तास उभं राहावं लागतं. त्यांच्या स्कॅनवरून आपण त्यांना सांगू शकलो की तुम्ही मध्ये मध्ये बसून राहा, नाही तर तुम्हाला व्हेरिकोज वेन्स फ्युचरमध्ये होऊ शकतात. इथे आपल्याला नाभी चक्राचं काही वेगळं असंतुलन बघायला मिळतं आणि याच्यावरून आपण त्या व्यक्तीला विचारू शकतो की तुमचं क्रिएटिनिन वाढलंय का, आणि ती व्यक्ती सांगते हो डॉक्टर 4 झालेलं आहे ऑलरेडी. तर हे आपल्याला स्कॅनवरून सांगता येतं. मूळाधार चक्र आपण जेव्हा बघतो तेव्हा प्रोस्टेट, हर्निया, पाइल्स इश्यू आपल्याला बघता येतात. व्हिटॅमिन D डिफिशियन्सी आपल्याला पुन्हा मूळाधार चक्रातून बघता येते. लो इम्युनिटी किंवा कॅन्सर थायरॉइड आपल्या थायमस ग्लँडशी संबंधित असल्यामुळे ते त्याच्याबद्दल माहिती सांगता येते. आणि ज्याला आपण सायकिक अटॅक म्हणतो, करणी बाधा, वशीकरण, ज्याच्यासाठी काही लोकांना वाटतं की हे नाहीच आहे, पण आपल्या आयुर्वेदामध्ये भूतविद्या हा जो ग्रंथ आहे याच्यामध्ये याचं सगळ्यांचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. आणि आज आपण बघतो काही अनेक देवस्थानामध्ये, स्पेशली जर आपल्यापैकी काही लोक गाणगापूरला गेले असतील तर ही मंडळी तिथे असतात. यांचा नाभी चक्र, ज्याला आपण प्राणमय कोशाचा भाग आहे, हा दूषित असतो, किंवा ती जी शक्ती आहे ती ह्या प्राणमय कोशातून काम करत असते. ह्यांचा प्राणमय कोश कधी कधी खंगत जाऊन ही व्यक्ती संपते. इन्फर्टिलिटी इश्यूज आपल्याला बघता येतात स्वादिष्ठान चक्र आणि मूळाधार चक्रावरून. यांचे मेडिकल रिपोर्ट जरी नॉर्मल असले तरी आपल्याला हे जे ब्लॉकेजेस दिसतात आहेत, अडथळे दिसतात आहे, याच्यावरून आपण सांगू शकतो की ह्या व्यक्तीला गर्भधारणा झालेली नाही. हेडेक आणि इन्सोमनिया आज्ञाचक्रामध्ये आज अनेक त्रास आहेत किंवा आपल्याला त्याचं असंतुलन बघायला मिळतं आणि अनेक डॉक्टर्स लोकांना हेडेक आणि इन्सोमनियासाठी औषध घेत आहेत. IBS इरिटेबल बाउल सिंड्रोम आपल्याला नाभी चक्रामध्ये बघायला मिळतो. हल्ली काही चांगले गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट मात्र याचं आता मूड एलिव्हेटर्स म्हणून औषधं देऊन तुमचं मानसिक स्वास्थ्य अगोदर नीट करायला प्रयत्न करतात आहे. कारण मी तुम्हाला सांगितलं की आपलं नाभी चक्र हे खरं हृदय मेंदू आहे आणि याच्यावर होणारे आघात, मानसिक भावनिक आघात, याच्यामुळे आपल्याला हा रोग IBS म्हणून जो प्रकार आहे तो होत असतो. अस्थमा, पूर्णपणे लंग्सची कॅपॅसिटी खराब झालेली आपल्याला बघता येते. प्री डायबिटिक डिटेक्शन आपण या व्यक्तीला अगोदरच अलर्ट करू शकतो, त्याला काही उपाययोजना करू शकतो. आपल्याकडे काही आयुर्वेदिक डॉक्टर स्वतः काही केसेस घेऊन आले होते आणि त्यांना जेव्हा त्यांनी आणलेल्या व्यक्तीचं आपण जेव्हा प्री डायबिटिक हे निदान केलं, त्यांना मोठं आश्चर्य वाटलं आणि त्यांनी ताबडतोब दुसऱ्या दिवशी फास्टिंग शुगर करून घेतली. ती शुगर नॉर्मल होती. पण मी त्यांना म्हटलं की ही व्यक्तींनी कदाचित काल जास्त प्रिकॉशन घेतले असेल, आपण यांचं HbA1c करूया, आणि ती बरोबर प्री डायबेटिक मध्ये आलेली आहे. नी जॉईंट्स, नी पेन, आपल्याला वाटतं की लंगडतोय आपण, पण बऱ्याच आपण मोहिनी प्लीज
आपण गुडघ्यांचे जे बघतो की हल्ली नी रिप्लेसमेंटचं थोडंसं फॅड जास्त आलेलं आहे, मुळीच नाही. याचं जर तुम्ही अक्युपंक्चर आणि रेकी आणि क्रिस्टल थेरपी याच्याबद्दल मी थोडंसं तुम्हाला पुढे सांगणार आहे. ह्याच्या ट्रीटमेंटनी आपण अनेक गुडघेदुखी बरे करू शकतो. ॲटलिस्ट आपण रिप्लेसमेंट तरी व्यवस्थितपणे टाळू शकतो. काही केसेस मी तुम्हाला उदाहरण देतो आहे. या मुलाचा डोळा जन्मता बंद होता आणि काही ट्रीटमेंट ॲलोपॅथीची ट्रीटमेंट घेऊन हा इतका उघडला 5 वर्षापर्यंत. नंतर डॉक्टरने सांगितले की आपण हा डोळा, ही पापणी इथे वरती शिवून टाकू म्हणजे हा डोळा उघडा राहील, पण त्याला आयुष्यभर काही ड्रॉप्स टाकावे लागतील. परंतु ह्या मुलाचं जेव्हा आपण स्कॅन केलं आणि आपल्याला लक्षात आलं की ही पापणी जी उघडत नाहीये याचं कारण याला जी ऊर्जा शक्ती हवी ती मिळत नाहीये आणि ती GB1 आणि TW23 ह्या पॉइंटवर जर आपण हे पॉइंट जर आपण ह्या पॉइंटला ऊर्जा दिली किंवा ज्याला अक्युपंक्चर म्हणतात, तर त्या पापणीला ऊर्जा मिळेल आणि ती पापणी उघडू शकते. काही डिप्रेशनचे केसेस असतात. डिप्रेशनचे प्रचंड प्रकार आम्ही बघितलेले आहेत. अगदी म्हणजे जी व्यक्ती स्वतः चालू शकत नाही इतक्यापर्यंत डिप्रेशन आहे आणि हे डिप्रेशन आपल्याला स्कॅनमध्ये बघायला मिळतं. काही लोक डिप्रेशनसाठी मेडिकल मदत घेतात आणि त्यांची जेव्हा MRI वगैरे काढला जातो तर आश्चर्याची गोष्ट म्हणजे आपल्या ऋषीमुनींचं विज्ञान किती प्रगत होतं. त्यांना ज्या प्रकारे हा लाल रंगाचा गोला इथे दिसतोय तोच गोल आपल्याला अर्धगोल आपल्याला आपल्या स्कॅनमध्ये बघायला मिळतो. सायटिका आपण नुसतं स्कॅनवरून सांगू शकतो की ह्या व्यक्तीला सायटिका असू शकतात, पण पेशंट सांगतो की नाही डॉक्टर आम्ही MRI वगैरे केलेला आहे आणि ते सुद्धा तेच सांगताय. प्रेडिक्टिव्ह मेडिकल अलर्ट, ह्या व्यक्तीला आपण सांगितलं होतं की तुमच्या डोक्यामध्ये काही हा त्याचा उजवा भाग आहे, उजव्या डोक्याचा भाग आहे आणि तुम्हाला डाव्या बाजूला काही वीकनेस वगैरे जाणवतोय का, आणि बरोबर 10 सप्टेंबरला हा स्कॅन झाला. 16 जुलै 2018 साली त्यांना डाव्या बाजूचा पॅरालिसिस झाला आणि तेव्हा मात्र त्यांनी CT स्कॅन करून घेतला आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं मोहिनी प्लीज आवाज येऊ देऊ नका. त्यांना त्या रिपोर्टमध्ये असं आलं की फ्यू स्मॉल चंक्स ऑफ कॅल्सिफिकेशन सीन इन राईट टेम्पोरल लोब. आपण त्याचं चित्रीकरण अगोदरच करून घेतलं होतं आणि त्या व्यक्तीला अलर्ट पण केलं होतं. ही व्यक्ती, हा मुलगा आहे 16-17 वर्षाचा, आपल्याकडे आला होता आणि आपण याला सांगितलं की हा कदाचित काही दिवसांनी उभं राहू शकणार नाही कारण हा आपल्या मेंदूचा मोटर एरिया आहे. आणि अक्षरशः 5-6 दिवसांनी तसंच घडलं. त्याच्या आईचा फोन आला की डॉक्टर हा मुलगा उभा राहू शकत नाहीये आणि मग आपण यांना ऊर्जा उपचारासाठी त्यांना सांगितलं गेलं. हीच ती व्यक्ती आहे ज्याला आपण सांगितलं की तुमचा प्री डायबेटिक स्टेटस वाटतंय. ते म्हणाले मुळीच नाही आणि त्यांनी फास्टिंग ब्लड शुगर केलं, ते नॉर्मल होते. परंतु जेव्हा त्यांनी HbA वरती केला त्यामध्ये मात्र हा रिपोर्ट त्यांचा 7.2 आलेला आहे. इतकं त्यांचा डायबिटीसचा आपण अचूक त्याचा निर्णय घेऊ शकतो, त्यांना अलर्ट करू शकतो. आणि जे डॉक्टर आमच्याकडे आले होते आयुर्वेद डॉक्टर, ते म्हणाले की जर आम्हाला अशी केस ह्या प्री डायबिटिक स्टेजमध्ये आली तर आम्ही त्यांना निश्चित बरं करू शकतो. पण मुळात आयुर्वेद हा आपण पहिला ऑप्शन घेत नाही. आपण अगोदर मेडिकल रिपोर्ट्स घेतो, आपले खर्च इतका करतो की जेव्हा आपले पुष्कळ लोकांच्या केसेस सांगतोय मी की आता आमच्याकडे ट्रीटमेंटसाठी पैसे नाही आहेत आणि तुम्ही आता आम्हाला बरे करू शकता का, तेव्हा खरोखरच खूप उशीर झालेला असतो. काही कॅन्सर पेशंट आमच्याकडे टर्मिनल स्टेजमध्ये जर आले तर आम्ही फक्त त्यांचा मृत्यू सुकर करतो, याच्याशिवाय दुसरं काही करू शकत नाही. काही मुलं ज्याचं आपल्याला नुसता स्कॅनवरून कळतं की याचं कॉन्सन्ट्रेशन बरोबर नाही आहे, याची वाणी अशुद्ध आहे, हा रात्री बेड वेटिंग करतो कारण मूलाधार चक्र दूषित आहेत. ह्या मुलांना बऱ्याच वेळा सायकॅट्रिस्टकडे नेलं जातं, पण यांना ऊर्जा उपचारांनी यांना अतिशय शिस्तप्रिय आज्ञाधारक करता येतं. आमच्याकडे एक केस आलेली आहे, ती पण आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत.
सायकोसोमॅटिक इश्यूज, ह्या व्यक्तीने 17,000 खर्च करून फुल बॉडी चेकअप केलेला आहे. हे रिपोर्ट्स इथे तुम्हाला मी दाखवतो आहे. हे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत. आणि त्याच दरम्यान टाइम्स ऑफ इंडियामध्ये एक छान आर्टिकल आलं होतं, टू मेनी टेस्ट कन्फ्यूज द डायग्नोसिस. कारण तिथे तुम्हाला अनेक टेस्ट करावं लागतात. आणि तुम्हाला मी बायोफिल्ड स्कॅन बद्दल सांगितलं की तुमच्या फक्त डोक्यापासून पायापर्यंत एकदा स्कॅन होतं आणि सगळी माहिती मिळते. ह्या पेशंटचे प्रॉब्लेम्स हे सगळे इमोशनल आणि भावनिक होते. कारण यांचा पार्टनरशिपमध्ये धंदा होता आणि तो पार्टनर यांना नीट त्रास देत होता किंवा धोका देत होता आणि घरून यांच्या सौभाग्यवतीचा सपोर्ट नव्हता. त्यामुळे भावनिक इश्यू आणि मानसिक इश्यू यामुळे यांचे हे सगळे आरोग्याचे समस्या होत्या. ह्या अर्थात या मेडिकल टेस्टमध्ये येणार नाहीत आणि म्हणून या मेडिकल टेस्ट नॉर्मल आल्या होत्या. ही एक व्यक्ती आमच्या कोर्समध्ये होती. आपण कोर्समधल्या सगळ्या प्रशिक्षणार्थी पार्टिसिपंटचा एक स्कॅन करत असतो. कारण आपण जेव्हा त्यांना थेअरी शिकवतो तेव्हा त्यांच्या स्कॅनवरून त्यांच्याबद्दलची माहिती त्यांना घ्यायची असते आणि आम्हाला एक होमवर्क म्हणून काही दिवसांनी येऊन दाखवायची असते. या व्यक्तीचं मी स्कॅन बघितला पटकन आणि म्हटलं, का हो तुम्हाला काही पाठीवर लागलं वगैरे होतं का, पडला वगैरे होतात का? ते म्हणाले, हो डॉक्टर पडलो होतो पण काही नाही, एक गोळी वगैरे घेतली आणि मी बरा झालो. म्हटलं ते मुळीच दुखणं तुमच्या शरीरातून गेलेलं नाहीये, तो मुका मार अजूनही तिथे आहे. आणि खरोखरच त्यांचा 28 मेला आमचा कोर्स झाला 2016 आणि 27 ऑक्टोबर 2016 म्हणजे 4-5 महिन्यात त्यांचा मला फोन आला दवाखान्यातून बेडवरून की डॉक्टर माझा उजवाच पाय ट्रॅक्शन मध्ये ठेवलेला आहे. इतकी अचूक माहिती आपल्याला या स्कॅन मधून मिळू शकते. आणि या स्कॅनचं वैशिष्ट्य आपण सगळं बघितलं. हे मी खूप वेळ चालवू शकतो पण आपल्याला कुठेतरी थांबायचं आहे. तर ह्या स्कॅनचं महत्व का, तर एक तर आपल्याला सूक्ष्म देहातील व्याधींचं मूळ सूक्ष्म देहामध्ये कुठे हे बघता येतं आणि ह्याला ऊर्जा उपचार, ज्याला आपण होलिस्टिक हिलिंग किंवा ज्याला आपण अल्टरनेटिव्ह थेरपीज म्हणतो, ते का महत्वाचे आहेत आणि आज या लोकांची का गरज आहे हे आपण थोड्याशा काही स्लाइडमध्ये समजून घेऊया. ऊर्जा उपचार किंवा होलिस्टिक हिलिंग म्हणजे प्रत्येक व्यक्तीशी संबंधित असलेल्या व्याधीग्रस्त विद्युतीय, चुंबकीय आणि सूक्ष्म देहातील ऊर्जा क्षेत्रावर प्रभाव पाडून तो बदलण्याचा हा मार्ग आहे. म्हणजे त्यांची नकारात्मक शक्ती ही सकारात्मक केली जाते आणि त्यामुळे शरीरातील पेशी, ग्रंथी, हार्मोन्स आणि न्यूरोट्रान्समीटर स्तरावरील रोगग्रस्त अवस्थेतून निरोगी स्थितीत येण्याची प्रक्रिया सुरू होते. आणि म्हणून त्या व्यक्तीला काही सिटिंग नंतर तो अगदी सांगतो की हो डॉक्टर मी इतके दिवस झोपलो नव्हतं पण मला छान गाढ झोप आली. हे सगळं ह्या ऊर्जा उपचारक जे आहेत, अल्टरनेटिव्ह थेरपीज आहे, त्यांचं ही सगळी हे प्रावीण्य आहे. आणि आज त्यांनाच या माध्यमातून थोडंसं आपल्याला पुढे आणायचंय आणि त्यांच्याकडे पेशंटनी अगोदर जावं. आज विदेशामध्ये कोणीही पेशंट अगोदर डॉक्टरकडे जात नाहीत, ते हीलर्सकडे जातात. हीलर्स त्यांचा स्कॅन करतात आणि जिथे त्यांना तो अडथळा दिसतो फक्त त्या भागावर ते हिलिंग करतात. आणि असं वाटलं की 5-6 महिने झालेत आणि हिलिंग परत होत नाहीये, मग मात्र त्याला थोडासा अधिभौतिक किंवा आध्यात्मिक स्तरावर ते जर असेल आणि त्या पेशंटला लाईफ सपोर्टिंग सिस्टीम लागणार असेल तरच त्यांना हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी सुचवलं जातं. आता ह्या विविध ऊर्जा उपचार जवळजवळ 150 प्रकारचे आहेत. जगभर 150 प्रकारच्या माध्यमातून हे ऊर्जा उपचार केले जातात. माझ्या काही संपर्कात असेल पण लोक आहेत की ते 5-6 ऊर्जा उपचार अतिशय प्रावीण्य स्थितीमध्ये करतात. पण नॉर्मली 1 किंवा 2 थेरपीमध्ये एक्सपर्ट असलेले बरेच हीलर्स आहेत. याच्यामध्ये मेडिटेशन, नेचरोपॅथी, योग थेरपी, मसाज, इलेक्ट्रोक्रिस्टल थेरपी, किन्सिओलॉजी, वनस्पती आणि पुष्पौषधी उपचार, होमिओपॅथी, संमोहन चिकित्सा, रेकी, प्राणिक हिलिंग, प्राणशक्ती, मर्म चिकित्सा, अॅक्युप्रेशर, अॅक्युपंक्चर, संगीत, म्युझिक,
स्पर्श उपचार, जपानची ही रिफ्लेक्सोलॉजी इत्यादी अनेक अदृश्य उपचार पद्धती प्रचलित आहेत आणि हे फार पूर्वीपासून प्रचलित आहेत. म्हणजे आपली जी आधुनिक मेडिकल वैद्यकीय जी प्रणाली आहे ही फक्त 200 वर्षापूर्वीची आहे. ह्या पूर्वी सुद्धा ह्या थेरपीज होत्या आणि यांनाच आता पुन्हा आपल्याला पुढे आणायचं आहे. यांना आपल्याला एक ऊर्जित अवस्था आणून द्यायची आहे. आमच्या सेंटरमध्ये मात्र आम्ही हे 6 किंवा 3 आणि 4 7 माध्यमातून जास्त ऊर्जा उपचार करतो. याच्यामध्ये पहिलं जे आहे इलेक्ट्रिक पेन आहे. आज कोणालाही सुया टाकून घ्यायचं, टोचून घ्यायला आवडत नाही. त्याच्यामुळे याच्यातून एक इलेक्ट्रो कंपन शक्ती बाहेर येत असते आणि ती आपल्याला त्याच्यामधून एक लेझर बीम येत असतो आणि त्यामुळे आपल्याला एक्झॅक्टली कुठल्या पॉइंटला ऊर्जा उपचार द्यायचा आहे ते ह्याच्या माध्यमातून दिलं जातं. आणि शिवाय आपली जी नॅचरोपॅथी आहे त्याच्यामध्ये मग काढे आलेत, काही वनस्पतींची औषध आहेत, मड थेरपी आहे, आपण आपल्या ज्या स्वयंपाकघरातल्या ज्या वस्तू आहेत त्याचा योग्य वापर केला. मग आता हल्ली कोरोनामध्ये त्यांनी सांगितलंय की आलं भरपूर घ्या, हळद भरपूर घ्या, ह्या सगळ्यांचा किंवा सुंठ आज उपाय त्याचा आपण अनेक व्हॉट्सअपमध्ये याचे मेसेजेस बघितले. तर ही सगळी ट्रेडिशनल नॅचरोपॅथी ही आज अत्यंत महत्वाची आहे आणि त्याचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे. आणि तो या माध्यमातून या स्कॅन सेंटर असे जर स्कॅन सेंटर अनेक ठिकाणी झाले तर तो आपोआप होणार आहे. त्याच्यानंतर आमच्याकडे कपिंग थेरपी आहे. आज आपल्याला माहित असेल की काही इंटरनॅशनल स्पोर्ट्स म्हणजे हे जे खेळणारे खेळाडू असतात हे पूर्वी मोठमोठे इंजेक्शन घ्यायचे त्यांच्या दुखापतीमुळे, पण आज ते सगळे कपिंग थेरपीने औषधाशिवाय इंजेक्शन शिवाय हे बरे होतात आहे. त्यानंतर अर्थात रेकी हा अत्यंत प्राचीन ही ऊर्जा उपचार आहे आणि आपल्या सगळ्यांना हा येतो कारण आपल्या सगळ्या आयांनी आपल्या सगळ्या बाळांचे केव्हा न केव्हा दृष्ट काढलेली असते. त्याचबरोबर आपण ज्याला पुष्पौषधी म्हणतो किंवा बाथ फ्लॉवर रेमेडीज म्हणतो, मानसिक आणि काही भावनिक व्याधींसाठी आम्ही हे वापरतो. त्याचबरोबर ट्रान्स इलेक्ट्रिकल नर्व स्टिम्युलेशन, काही आपल्याला मसल्सचे इश्यू असतात, काही आपल्याला एक प्रकारची लचक भरलेली असते, त्याच्यासाठी खूप उपयोगी आहे. क्रिस्टल थेरपी अजून एक प्रकार आहे, ज्याचं एखादं चक्र असंतुलित झालं असेल तर रेकी आणि शिवाय क्रिस्टल थेरपी याचा आपण मारा करतो. आपण एकाच ऊर्जा उपचारावर अवलंबून राहत नाही. ऍक्च्युली आपण एका ऊर्जा उपचारावर जर अवलंबून राहिलो तर आपल्याला ट्रीटमेंटसाठी 1-2 महिने घ्यावे लागतील आणि लोकांना वाटते की नाही ॲलोपॅथी लवकर तुम्हाला बरं करते. इथे पण तुमच्या हे लक्षात येईल की ॲलोपॅथीमध्ये कधी कधी सुद्धा 4-5 औषधं एकत्र दिली जातात. इथे सुद्धा ऊर्जा उपचार आपल्याला एकत्रित देता आले पाहिजे. एकाच सेंटरमध्ये ही सगळी सोय असली पाहिजे आणि त्याच्यामुळे तुमचे पेशंट लवकर बरे होणार आहे. हे ऊर्जा उपचार अनेक रोगांवर प्रभावी आहेत, परंतु पुरावा नसल्यामुळे मानसिक व भावनिक व्याधीग्रस्त व्यक्ती हे स्वीकारत नव्हते. मात्र अशा सेंटरमधून पुरावे मिळाल्यामुळे त्यांचा प्रसार वेगाने होत आहे. भविष्य काळात ऊर्जा उपचारकांची म्हणजे हिलर्सची गरज वाढणार आहे. मी एक छोटीशी तुम्हाला क्लिप दाखवतो इथे की एक अमेरिकन स्त्री तिला युरिनरी ब्लॅडरवर मूत्राशयावर ट्यूमर झाला होता. डॉक्टरांकडे गेली. डॉक्टर म्हणाले हे फारच अवघड ऑपरेशन आहे, तुम्हाला मूत्राशय काढून टाकावं लागेल आणि तुम्हाला एक ट्यूब घालून देऊ. ती म्हणाली मला चालणार नाही. तिने नेटवर शोधाशोध केली. चायनामध्ये तिला हे थोडासा आशेचा किरण मिळाला. ती चायनामध्ये पोहोचली आणि चायनातल्या लोकांनी हिलर्सनी तिला कसं बरं केलंय हे आपण थोडक्यात बघूया. The healing of a life-threatening condition within the body of a living woman using precisely the kinds of techniques that we're speaking about right now, of the healing of a 3-inch diameter bladder cancer inside the body of a woman who, by Western medical standards, had been diagnosed inoperable. She had gone, as a last resort, to a medicalist hospital in
Beijing, China. It was in this medicineless hospital where they began simply by addressing the life-affirming ways that she could change how she was living her life. They taught her life-affirming ways to breathe and life-affirming ways to nourish her body, gentle movements to stimulate the energy centers in her body. So in the video documentation, the film shows a woman lying on in a hospital room. She's fully awake, she's fully conscious, she believes in the process that's about to happen. Before her, there is an ultrasound technician who is running an ultrasound wand over her lower abdomen that we can see on a split screen television. And on the left-hand side of the screen, they do a snapshot, a freeze frame of an instant in time for reference, so we can see what her condition looked like in that instant in time. On the right-hand side of the screen, we are able to watch real time as 3 practitioners stand behind her, working with the energy in her body and with the feelings in their bodies. And what they do is they begin to chant a word that to them they've agreed upon, that reinforces the feeling within them that she's already healed. The chant essentially says, already healed, already done. And as they begin to have this feeling and to say these words among themselves, on the computer screen, on the television screen, we can watch in real time this cancerous tumor as it disappears in less than 3 minutes, real time. Not like time-lapse on a documentary where you see a rose unfold in 30 seconds, something that normally takes days. This literally happens in less than 3 minutes. Her body responded to the feelings of the practitioners who were trained to have the kind of feelings that they were having. They were not seeing her as a woman who was sick. They weren't saying, bad cancer, you've got to go away. येस, टाळ्या वाजवून ते ज्याचं सेलिब्रेट करतात. मुख्य सांगायचा विषय असा आहे की ऊर्जा उपचार, खूप चांगल्या प्रकारचे ऊर्जा उपचारक यांची गरज आहे. आणि खरोखरच काही ऊर्जा उपचारकांनी आपल्या भारतात सुद्धा ट्यूमर्स पोटातले गायब केलेले आहेत, त्या व्यक्तीला स्पर्श न करता. काही केसेस आमच्याकडच्या मी दाखवतो आहे. ही मुलगी आमच्याकडे आली होती, अतिशय उद्धट, आपला नीट झोपणार नाही, ग्रहपाठ करणार नाही, शिक्षकांशी भांडणार. ह्या व्यक्तीला आपण रेकीच्या माध्यमातून काय केलं हे बघता येईल. इथे तुम्हाला ग्रे कलर दिसतो आहे. आता मी तुम्हाला याचं इंटरप्रिटेशन काही शिकवलेलं नाही, पण इथे तुम्हाला ग्रे कलर दिसतोय. हा ग्रे कलर इथे नाही आहे, हा ग्रे कलर इथे नाही आहे, हा ऑरेंज झालेला आहे. हा ग्रे कलर इथे ऑरेंज झालेला आहे. आता ह्या ऊर्जा जी सकारात्मक ऊर्जा तिथे आल्यामुळे काय झालेलं आहे, ही मुलगी नीट झोपायला लागलेली आहे, ही नीट जेवायला लागलेली आहे, ही खूप आज्ञाधारक झालेली आहे, ही आता ग्रहपाठ करायला लागलेली आहे आणि ही मुलगी अतिशय रिलॅक्स चाइल्ड म्हणून झालेली आहे. केवळ ऊर्जा उपचारांमुळे, कुठलीही सायकॅट्रिक ट्रीटमेंट नाही, गोळ्या कॅप्सूल नाही. ही एक व्यक्ती आपल्याकडे इथे गुडघेदुखीसाठी आलेले आहेत आणि प्रचंड ब्लॉकेजेस आपण इथे बघतोय, पण रेकी आणि क्रिस्टल थेरपीने आपण त्या गुडघ्यातले ब्लॉकेजेस काढून टाकले आहेत आणि ही बाई लगेचच 8 दिवसांनी मला वाटतं दुबईला त्या निघून गेल्यात गुडघेदुखी थांबल्यामुळे. आपण काही अस्थमातल्या पेशंटला अक्युप्रेशर आणि अक्युपंक्चर या माध्यमातून बरे करू शकतो. इथे आपल्याला हा जो पॅच दिसतो आहे अनाहत चक्रामध्ये, हा पॅच आपल्याला इथे दिसत नाहीये आणि ही सकारात्मक ऊर्जा त्या व्यक्तीला मिळाली आहे आणि त्याची जी समस्या आहे, व्याधी आहे, त्याची ती हळूहळू तीव्रता कमी होताना पेशंट सुद्धा आपल्याला सांगू शकतो. ही व्यक्ती थोडीशी ग्रे कलर आपल्याला इथे बघायला मिळतोय, थोडीशी तिरसट म्हणता येईल. यांच्या मिसेसनी तक्रार केली होती आणि ही व्यक्ती नुसतंच आपण त्याला हिलिंग दिल्यावर हा रंग बघा बदललेला आहे. ही व्यक्ती प्रचंड कोऑपरेटिव्ह झालेली आहे. म्हणजे तुमचे हे जे रिलेशन असतात, आपल्याला माहिती आहे की ही व्यक्ती बाकीच्या सगळ्या लोकांशी प्रेमाने वागेल, पण आपल्या घरच्या व्यक्तीबद्दल ती वागत नसते. त्याचा दोष नसतो, हा त्याच्या मागच्या जन्मातील ऋणानुबंधाचा
दोष असतो. आणि जेव्हा आपण रेकीच्या माध्यमातून ही क्षमा प्रार्थना करतो आणि त्यामुळे तो ऋणानुबंधाचा ठसा मनोमय कोशातून जातो आणि आपल्याला ती व्यक्ती बदललेली जाणवते. सारांश 2-3 स्लाइड्स आहेत. बायोफिल्ड स्कॅन मध्ये तेजोवलय आणि सूक्ष्म ऊर्जा शरीर बघितले जाते. वैदिक मानवी शरीरशास्त्राच्या अभ्यासाने बायोफिल्ड स्कॅनच्या विश्लेषणाला, ज्याला आपण अनालिसिस म्हणतो, याला मान्यता प्राप्त होते. चक्र आणि पंचकोश व चक्र आणि शरीरातील विशिष्ट व्याधींचे परस्पर संबंध बायोफिल्ड स्कॅन मधील माहितीचे अचूक स्पष्टीकरण करतात. स्कॅन मध्ये केवळ वर्तमान व्याधीचे वर्णन असते असे नाही, तर त्याचबरोबर शरीरावर अद्याप दृश्यमान नसलेल्या भविष्यातील शारीरिक, मानसिक, भावनिक समस्यांची पूर्व सूचना मिळते. स्कॅनमुळे मानसिक व भावनिक समस्या जाणता येतात. आध्यात्मिक प्रगती कळते, जिथे आधुनिक वैद्यक चिकित्सा विज्ञान अयशस्वी होते. बायोफिल्ड स्कॅन आरोग्याच्या समस्येचे मूळ कारण सूचित करते, त्यामुळे अचूक व प्रभावी उपाययोजना करता येतात आणि व्यक्तीला खूप मोठ्या प्रमाणे रिलीफ दिला जातो. अर्थात या सॉफ्टवेअरमुळे बऱ्याचशा अजून अदृश्य ऊर्जा सुद्धा बघता येतात, पण आम्ही त्याचा जास्त अभ्यास करत नाहीये, कारण आज हेल्थ इश्यू आमच्यासाठी महत्वाचे ठरतात आहेत. आपण एखाद्या देवळाचा किंवा पिरामिडचा स्कॅन बघू शकतो. हे द्वारकेचं कृष्ण मंदिर आहे आणि याच्या भोवतीचं जे तुम्हाला ऊर्जावलय बघायला मिळतंय, हे याच्यामुळे या मंदिरात ध्यान लवकर लागतं असा माझा अनुभव आहे. आणि आज पिरॅमिड थेरपी थोडीशी जास्त प्रचलित होत चाललेली आहे. एकतर तुम्ही मोठ्या पिरॅमिड मध्ये जाऊन ध्यान करू शकता किंवा डोक्यावर पिरॅमिड ठेवून आपलं सहस्रार चक्र संतुलित करू शकता. काही ज्याला आपण हॅपी हार्मोन्स म्हणतो त्याच्यामध्ये बदल घडून आणला तर तुमचे मेडिकल रिपोर्ट्स बदलतात असं यांनी सुद्धा सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे आपण काही मंदिरात जातो आणि त्या मूर्तीसमोर आपल्याला खूप छान वाटतं, आपल्या विवंचना कमी होतात, कारण त्या मूर्तीजवळ असलेली ऊर्जा ही आज आपण चित्रित करू शकतो. हा सगळा अभ्यास अजून खूप चित्र आपण बघू शकतो, पण मी इथे थोडंसं थांबतो. आपण काही अजून महत्वाच्या गोष्टी जाणून घेऊया. आज आमच्या सेंटरमध्ये ही स्कॅन आपली सूक्ष्म शरीराची किंवा फोटोग्राफी होते. याचा साधारण आमच्या इथे खर्च 3000 रुपये आहे आणि तुम्हाला माहित असेल की याच्यामध्ये 3 तास अन्न वर्ज्य असावं लागतं. हा जो विषय आहे हा खरोखरच मी तुम्हाला खूपच शॉर्ट मध्ये सांगितलं आहे, मी कबूल करतो, परंतु हा विषय खूप सखोल आहे. खूप याच्यामध्ये पुस्तक आहेत आणि हा सगळा अभ्यास आम्ही 2 दिवसाचा कोर्स साधारण दर 2-3 महिन्याला घेत असतो आणि याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या सूक्ष्म देहाबद्दलची माहिती मिळते इतका अभ्यास आम्ही तुमचा करून घेत असतो. याच्यामध्ये आपल्याला भौतिक देह व सूक्ष्म देह याची संकल्पना स्पष्ट करून घ्यावी लागते. सूक्ष्म शरीराच्या छायाचित्रीकरणाचे तंत्रज्ञान काय आहे, म्हणजे पराभौतिक शास्त्र याच्याबद्दल माहिती दिली जाते. छायाचित्रातील माहितीचे विश्लेषण कशी केलं जाते, अर्थात ही पहिली पायरी आहे. 2 दिवसामध्ये तुम्ही एक्सपर्ट होणार नाहीत हे पण माहिती आहे, पण तुम्हाला या विषयामध्ये जर रुची असेल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काही पुढे प्रगती करायची असेल तर मात्र आमच्याकडून संपूर्ण सगळी माहिती, सगळं पॅकेज आमच्याकडून उपलब्ध आहे. आज या कोर्समध्ये अनेक डॉक्टर्स, प्रोफेसर्स, IT एक्सपर्ट्स, योग थेरपिस्ट, हीलर्स, मेडिकल आणि आयुर्वेदिक, होमिओपॅथिक डॉक्टर्स सुद्धा या आमच्या गेल्या 14 कोर्समध्ये सहभागी झालेले तुम्ही बघू शकता. आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे एक आत्ताच नवीनच पोस्ट मला बघायला मिळाली की पोस्ट कोरोना जागतिक आवश्यकता कशाची होणार आहे, तर सगळ्यांना इथे थोडीशी यादी दिलेली आहे. डिजिटल उत्पन्न, शेअर बाजारातील गुंतवणूक, होम बागकाम, ऑनलाईन कोचिंग, अध्यापन, विमा, पण त्याचबरोबर होलिस्टिक हिलिंग किंवा उपचार केंद्राची जास्त गरज लागणार आहे, कारण मानसिक आणि भावनिक समस्या वाढणार आहे आणि याच्यासाठी आध्यात्मिक विज्ञानाचा अभ्यास करावा लागणार आहे. हा सगळा याला लागणारी सगळी पायाभूत सुविधा आज या सेंटर तर्फे दिली जाते. संपूर्ण पॅकेजच्या रूपात हे
ट्रेनिंग आणि सॉफ्टवेअर या आमच्याकडून दिलं जातं. त्याचप्रमाणे हा विषय जास्तीत जास्त लोकांना पोहोचवण्यासाठी, लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जास्तीत जास्त ठिकाणी हे व्याख्यानं झाली पाहिजे. हे 2 विषय आम्ही घेतो, स्त्री आरोग्य व आभा मंडळाचे विज्ञान, आणि त्याच्याबरोबर आपले जे काही नेहमीचे परंपरा आहे, विधी आहे, दृष्ट काढणं आहे, नंतर उठाबशा करणं आहे, किंवा सौभाग्यवतीचे अलंकार का घालायचे, या सगळ्यांचं मागचं आपल्या ऋषीमुनींचं जे विज्ञान आहे ते आज खरोखरच पुरावे नसल्यामुळे लोक त्याला पुराणाच्या वांगी म्हणायची, पण आज काळ बदललेला आहे, आज याचे पुरावे देतात. हा सगळा विषय या व्याख्यानातून घेता येतो. त्याचबरोबर आपला सूक्ष्मदेह आणि आपलं आरोग्य, आज आपल्या आरोग्याच्या ज्या समस्या आहेत आणि लोक 5-5, 6-6 वर्ष ट्रीटमेंट घेतात आहे, पण ती ट्रीटमेंट भौतिक शरीराला दिली जाते. तीच जर ट्रीटमेंट सूक्ष्म देहाला दिली गेली आणि त्याच्यासाठी सूक्ष्म देहाचा अभ्यास असेल तर हा विषय समजण्यास सोपा जातो. म्हणून ह्या विषयावर पण व्याख्यान जवळजवळ 2-2.5 तासाचं मी घेतो. या विषयावर 2 पुस्तकं मराठी आणि हिंदी मध्ये पुस्तकं उपलब्ध आहेत. कुरिअरच्या माध्यमातून तुम्ही हे मागवू शकता. 300 रुपयाचं पुस्तक आपण डायरेक्ट 200 रुपयाला देतो आणि काही पोस्टल खर्च असेल तो खर्च आपण घेतो. इथे मी थांबतो.